कलाकृती, मग ती कोणत्याही फॉर्ममधली असो, फार पूर्वीपासून आत्तापर्यंत ही कलाकृती राजाश्रयाखाली वाढली आणि आता त्याचीच जागा निर्माते आणि प्रायोजक यांनी घेतली आहे. उत्तम आर्थिक पाठबळाच्या जोरावर नव्या शक्यतांना, नव्या संकल्पनांना धुमारे फुटतात. आणि द क्राफ्टच्या माध्यमातून जेव्हा आम्ही कला क्षेत्रात या गप्पा गोष्टींचा मंच उभारण्याचा जेव्हा आम्ही विचार केला, त्यावेळेस आम्हाला आर्थिक पाठबळ कोण देणार हा एवढाच एक प्रश्न होता. प्रेक्षकांसोबतच कलाकारांचं सुद्धा मन जिंकून आम्ही जेव्हा या क्षेत्रामध्ये थोडीफार आमची घौडदौड सुरू केली आणि थोडंसं यश संपादन करायला सुरुवात केली, त्याच वेळेस बांधकाम क्षेत्रातील अग्रणी असणारी ही संस्था ABH डेव्हलपर्स हे स्वतःहून पुढे आले. ABS डेव्हलपर्सचे द क्राफ्टच्या या कलाप्रेमी कुटुंबात आम्ही मनापासून स्वागत करतो. मी पहावे तू दिसावे पारणे या मनाचे फिटेना अंतरीची अंतरेही कातरीही सारी मिटेना हीच प्रीती हीच भीती वीण दोघातली ही तुटेना हेच कोडे रोज थोडे सोडवावे तरीही सुटेना आस मुकल्या जीवनाची आज खुलता कळीही खुलेना वाट चुकल्या या मनाची आज खुलता कळीही खुलेना. नमस्कार. ABH डेव्हलपर्स आणि द क्राफ्ट प्रस्तुत क्लासिक्स या आजच्या सेगमेंटचा आजचा हा भाग आमच्यासाठी खरंच खूप स्पेशल आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण काय होतं की एखादा एपिसोड करायचा म्हटलं की कलाकारांच्या तारखा आणि मग हे उपलब्ध आहेत ते उपलब्ध नाहीत अशा अनेक अडचणी येतात आणि त्या सगळ्या अडचणींवरती मात करत करत मग आम्ही तो एपिसोड आत्तापर्यंत करतो. पण हा पहिला एपिसोड असा असेल की ज्याच्यामध्ये 3 लीड कलाकार जे आहेत त्या तिघांच्याही तारखा जुळल्या आणि बरोबर त्याचबरोबर विशेष म्हणजे संजय दादांची पण तारीख त्याच्यात आम्हाला मिळाली. आणि खऱ्या अर्थाने जे सिरियलचं टायटल आहे ते माझ्यासह आमचे दिग्दर्शक आणि संपूर्ण टीमच्या बाबतीत घडलं आणि खरंच आमची कळी खुलली हे म्हणायला हरकत नाही. आणि म्हणूनच मी खुलता कळी खुलेना या मालिकेतल्या सर्व कलाकारांचं, संजय दादा, संतोष दादा, अभिज्ञा, ओमप्रकाश आणि मयुरी, तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. थँक्यू थँक्यू. बापरे, मी एवढं सगळं केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट असं केलं म्हटल्यानंतर मला पण मला ना मी खरंच सांगतो म्हणजे मला जेव्हा ह्यांनी सांगितलं आम्ही की अरे 3ही लीड्सच्या तारखा आपल्याला मिळाल्या आणि असं अरे खरंच का म्हटलं हो तिघांच्या मिळाल्या, संजय काका पण आहे. तर खरंच आम्हाला ते मनापासून समाधान मिळालं. बरं, मी फक्त ॲड करते, आम्ही तिघं अवेलेबल आहोत म्हटल्यावर हे कुठूनही येतील. संजय मोरे कुठूनही जगाच्या ते UK ला असतील, अमेरिकेत असतील, तिकडून येतील. त्यांच्याकडे पर्याय नाही आहे ॲक्च्युली.
की पुढचा बॉल टाकायच्या आधी हो, हो, सांगायला फक्त तो काय तुम्ही स्टेडियम मध्ये ठेवणार आहात का बाहेर टाकणार? कारण मला याच्या आधीचा अनुभव बघता मी जरा थोडस सावधपणेच बरोबर आहे ना पण बाबा हो. हो. बघा तर तू म्हणालीस नाही म्हणायचं काही ऑप्शन नाही तर कसं ते ऑप्शनच नाही एक्झॅक्टली त्यांच्याकडे नाही ऑप्शन या मालिकेच्या दरम्यान यांना मी ओळखत होतो आधीपासूनच, पण या तिघांनाही मी ओळखत नव्हतो. फक्त मयुरी आहेत, त्यांनी एका एकांकिकेमध्ये काम केलं होतं, त्याला मी परीक्षक होतो, मी आणि नीना कुलकर्णी परीक्षक होत्या, जून जुलै. आणि आम्ही जेव्हा रिझल्ट निकाल हे करायला बसलो तेव्हा नीना पटकन म्हणेल दुसरं बेस्ट ॲक्ट्रेस कोणाला देतं ते ठरवा, बाकी आपलं ठरलं आहे. म्हटलं बरं, कारण हिने त्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता, त्यामुळे ही मला थोडीशी ओळखीची होती. परंतु मालिकेच्या दरम्यान असं झालं की आता हे माझं मुलंच आहे ती, म्हणजे त्यामुळे मला खूप खूप बरं वाटलं की मला त्यांच्यावर भेट. कारण आता आपण कामामध्ये व्यग्र असतो, ठिकठिकाणी असतो, वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असतो, इच्छा असूनही आपल्याला भेटता येत नाही. ते अनायसे एक भेट झाली. आतासुद्धा आम्ही खूप कबूल करू की आता वारंवार भेटूया आणि भेटणार नाही हे सगळं मला माहिती आहे, पण तरीसुद्धा मला म्हणजे आता मी परदेशात जातो, इकडे जातो, मला कधी ना कधीतरी, मी असं अजिबात खोटं सांगणार नाही वारंवार, पण कधी ना कधीतरी मला या तिघांची कायम आठवण येते की काय करत असतील, बरे असतील ना, शांत असेल ना, अमुक आहे तमुक आहे ना, मला खरंच आठवण येते. म्हणजे तसा काय मी त्यांचा पिता नव्हे, पण मी मनापासून मानलं आहे आणि त्यांनी मला मानलं आहे मनापासून, आणि मला खूप बरं वाटतं त्यांना भेटलं की. तरी अजून एक आहेत आमच्यामध्ये त्या सीमा घोगळे, त्या सगळ्या मला बाबा म्हणतात. आणि आपली ही शर्वरी लोहकरे सगळे आहेत, नंतर सविता वगैरे, खूप चांगलं, म्हणजे खरंच आमचं एका पद्धतीने एक कुटुंब सारखं झालं होतं. शक्यतो मालिकांमधल्या होणाऱ्या कुटुंबात मी कधीही जात नाही. ज्या क्षणी चित्रीकरण संपतं त्या क्षणी मी निघतो. आजही माझ्या इतक्या सगळ्या मालिका झाल्या, पण अजूनही मी त्यातल्या कोणाशी फार संबंध वगैरे ठेवत नाही, कारण ते मला नाही पटत. नाही यार, झालं ना, संपलं. पण यांच्याशी अजूनही मी संबंध ठेवलेत. हे या मालिकेचं यश आहे असं म्हणायचं आपण वेगळ्या अर्थाने. हे खरं आहे, कारण की ज्या वेळेला संजयचं नाव ज्यावेळेला मी कास्टिंगसाठी चॅनल समोर ठेवलं त्यावेळेला माझी पहिली सिरियल असल्यामुळे माझ्यावर खूप लोकांनी तसं प्रेशर पण होतं. संजय बघा तो 7 वाजता पॅकअप, म्हणजे 7 वाजता पॅकअप, तो ऐकणार नाही. म्हटलं माझ्यासाठी एक वेगळं रिलेशन होतं आधीपासून, त्यामुळे मला एक तो कॉन्फिडन्स होता की नाही ठीक आहे, हरकत नाही, मी हँडल करेन म्हटलं. आणि 7 वाजता पॅकअप झालं तर करेन ना म्हटलं. पण खरंच सांगतो की ह्या तिघांमुळे प्लस पॉईंट असेल तो, ह्याचं पॅकअप जरी 4 वाजता किंवा 6 वाजता झालं तरी हा कधीच गेलेला नाही. हा 9:30-10 म्हणजे ह्यांचं पॅकअप झाल्यावरच तो निघायचा. बरं असंही नव्हतं की हे कोणी तिकडे त्या साईडला राहणारे होते, म्हणजे फक्त गोरेगावपर्यंत वगैरे जरी यांच्यासोबत जाता आलं तरी त्यातही त्याला आनंद वाटायचा. आणि हे असं बऱ्याचदा खुलताच्या बाबतीत झालं. म्हणजे माझ्याकडून तर खूप नाही, संजय आहे, अरे उषाताईंचं नाव आहे बघ, बरं उषाताईंचं कास्टिंग ऑलरेडी या सिरियलचं पहिल्यापासून झालं, कारण की ही सिरियल आधी SL विजन करणार होतं आणि मग ती माझ्याकडे आली. त्यावेळेला सविता प्रभूने आणि उषा नाटकरनी हे 2च कास्टिंग झालेलं होतं. बाकी सगळं कास्टिंग माझ्याकडून, म्हणजे आम्ही ज्यावेळेला सगळे लेखक म्हणा, विवेक आपटे म्हणा, हे सगळे बसून आम्ही कास्टिंग केलं. त्यावेळेला उषाताईंची पण एक भीती असायची की त्या आहेत, पण त्यांनी कधी तसा त्रास दिला नाही. आणि त्याचं खरंच मेजर कारण हे होतं की हे 3 लीड कास्ट जी होती त्यांनी कधी त्या पद्धतीचं वातावरण नव्हतं ठेवलं, कारण की ही 3 पात्रच अशी होती की जी सातत्याने सगळ्यांबरोबर कनेक्टेड होते. आणि ते जर जमिनीवर असतील ना तर त्या सगळ्या गोष्टी जुळून येतात. म्हणजे आम्ही लीड करतोय ह्या टँट्रममुळे, भले नवीन असले तरी काही दिवसांनी 6 महिन्याने त्या नवीन आर्टिस्टना सुद्धा एक वेगळा ॲटिट्यूड येतो, तो आमच्या सेटवर कधीच कुठल्या आर्टिस्टच्या बाबतीत दिसला नाही. तर त्याचं बेसिक कारण हे होतं. आणि तसंच संजयचं पण होतं की संजय 7चा पॅकअप झालं तरी 9 वाजता, म्हणजे शूटिंग नसल्यावर तो माझ्या ते बेचैन व्हायचं की आज माझं शूट नाहीये, अशी कंडिशन असायची पालकत्वाची. हो, खरं महत्वाचं काय असतं मालिकांमध्ये किंवा कुठल्याही कलाकृतीत, सर्वसाधारणपणे समान वयाच्या 2 व्यक्ती, माफ करा पण स्त्रिया, मुली, समान वयाच्या 2 मुली एकत्र काम करत असतील तर काही ना काहीतरी अदृश्य असा तणाव असतो. म्हणजे म्हणजे आपण ते लेझर म्हणतो ना, असं केले की ते लाल रेषा दिसतात, तसे अदृश्य तणाव दिसतात. पण आमच्याकडे नव्हते बाबा, कधीच नव्हते. म्हणजे मनापासून सांगतो कधी नव्हते. हा त्या दोघींचा मोठेपणा आहे.
कारण त्यांचं वय होतं, त्यांच्याकडे ते करण्याची होती, त्यांना मिळालेली भूमिका तशी होती. थोडासा तोरा दाखवू शकला असतं त्या, पण नाही कोणीच दाखवला, कधीच अभिनेत्रीने नाही दाखवला. टेलिव्हिजन केलं होतं पण मयुरीने केलेलं नव्हतं, पण तिने त्याही गोष्टी सांभाळल्या. म्हणजे नेहमी तिलाही तो माझ्या सपोर्ट झालेला आहे. नाही आणि हे म्हणतात त्याच्यातच मी ॲड करेन की तिने टेलिव्हिजन पण केलं होतं आणि खूप ऑनेस्टली पहिल्या महिन्यात जरी आम्ही दोघं लीड असलो तरी ती जास्त गाजली. मोनिका हे पात्र इतकं गाजलं पहिल्या महिन्यात, मला वाटतं मानसी हे 2-3 महिन्यांनी जास्त गाजलं, पण तेव्हाही तिचा कुठेही हा ॲटिट्यूड नव्हता, मी कॉन्कर केलं आहे, हा काहीही नाही. मला तिने मदत केली कारण मी पहिल्या महिन्यात मी प्रचंड नर्वस होते. सो ह्या मैत्रीचं किंवा ह्या एक स्टेबल वातावरणाचं क्रेडिट मला वाटतं तिलाही तितकंच जातं. ती दिसते अशी कधी कधी उथळ आणि ते सारखे काहीतरी रील्स करते, पण त्यावेळेस तिने पण तो बऱ्यापैकी सॉलिड मोठेपणा दाखवला. बापरे. येणार आहे, तुमच्याकडे येणार आहे. मगाशी मोने बाबांच्या रिलेटेड बोलत होतो म्हणून मी सांगतो, कारण मी पण माझी पहिलीच लीड सिरियल होती. ह्या आधी फक्त मी कार्यदुरावामध्ये कॅरेक्टर रोल केला होता. तर मी ओळखत नव्हतो बऱ्याच लोकांना इंडस्ट्रीमध्ये, कारण त्याच्या आधी मी सिरियल कुठलीच कधीच काही पाहिलं नव्हतं. मी जॉब करायचो इंजिनिअरिंग वगैरे, तर कधी संबंध नव्हता. त्याच्यामुळे मला असं आयडिया नव्हते काही की काय कोण काय आहेत कसे आहेत काहीच नाही. तर मला विचारायचं कोण कोण आहे तुझ्या सिरियलमध्ये, तर मी सांगायचो संजय मोने आहे. अरे बापरे बोलतात का ते तुझ्याशी, असं पहिला प्रश्न आहे. अरे बापरे बोलतात का. पण मी जेव्हा पहिल्यांदा जेव्हा भेटलो त्यांना तेव्हापासून मला असं कधीच जाणवली नाही की ते त्यांना माणसं आवडत नाहीयेत किंवा असं ते आहे. ते रोज आम्हाला रोज स्वतःच्या हाताने बनवून खायला वेगळे पदार्थ घेऊन यायचे, वेगवेगळे पदार्थ. नाही मी थोडंसं आउट ऑफ द ट्रॅक जाऊन बोलतोय. इनफॅक्ट आम्ही द क्राफ्टचं जेव्हा आम्ही एपिसोड शूट करायला सुरुवात केली, मला वाटतं पहिलाच एपिसोड मला वाटतं संजय दादांबरोबर आपला होता. अभिजित खांडकेकर, तुम्ही प्रेमात नाही हीच तीच ना. माझ्या प्रियाला आणि मी खरंच सांगतो, म्हणजे मी आणि जाणीवपूर्वक सांगतो की मी जेव्हा घरी बोललो त्यावेळेस माझ्या मित्रांशी वगैरे बोललो की उद्या शूट आहे आणि पहिलंच संजय मोने सरांबरोबर आहे, अभिजित खांडकेकर आहे, तेव्हा माझ्या मित्रांच्या ऑल द बेस्ट म्हटलं का त्या फील्डमध्ये, कारण त्यांचं परसेप्शनच तसं क्रिएट झालं की. पण ते तसे अजिबातच आणि मी इनफॅक्ट सांगतो नव्हतं, मी शूटला बसल्यानंतर आम्ही मेकअपला शेजारी बसलो होतो आणि मी संजय दादा म्हटलं चल तो तेच म्हणायचंच तुम्हाला, तो काका सर वगैरे म्हणू नकोस मला. हा कम्फर्ट झोन त्यांनी आणला. तू काय म्हटलं मी मुलाखत घेणार, अरे गप्पा मारूयात, तू टेन्शन घेऊ नको, रिलॅक्स राहा, तू टेन्शन अजिबात घेऊ नकोस आणि मस्त करूयात आपण. हा कॉन्फिडन्स दिल्यामुळे आज आल्यानंतर, आणि हेच आपल्या म्हणजे काय म्हणतात त्याला, या कलाकारांचं ग्रेटनेस हाच आहे की ते आपल्यासारख्यांना सांभाळून घेतात. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. आता मलाही कळत नाही म्हणजे का लोक म्हणतात अरे बापरे माझं नाव काढल्यानंतर. मी नाही आहे तसं, नाही कारण म्हणजे आपण अप्रोचेबल नाही वाटत हा बाबा, मी पण दॅट इज ओके. आय थिंक जवळ प्रेमळ माणूस आहे, म्हणजे पूर्ण नाही जवळ नाही आहेतच, पण ही इज व्हेरी चुझी. ते खूप त्यांची एन्व्हायरमेंट, म्हणजे त्यांना जर का त्यांचा वेळ इन्व्हेस्ट करायचा असेल तर ते माणसं चूज, आणि ते तसंच असावं. म्हणजे मी ह्या अशा खूप गोष्टी आयुष्यातल्या, म्हणजे स्क्रीनवरचं नाही म्हणत आहे मी, स्क्रीनवर तर खूपच गोष्टी आहेत त्या, म्हणजे आपण बोलत बसलो तर खूपच तास निघून जातील, पण आयुष्यातल्या ह्या गोष्टी मी खूप माझ्या करिअरच्या आधीच खूप अलीकडे मी ह्या खूप मोठ्या माणसांकडनं ह्याच गोष्टी शिकले की तुम्ही म्हणजे आपला वेळ हा किती महत्त्वाचा आहे आणि तो आपण जेव्हा इन्व्हेस्ट करायचा असेल तेव्हा तो आपण चूज करावी माणसं. आपण आलोच आहे तर गप्पा मारूया टाइमपास करूया नाही, त्याच्यातनं काहीतरी, कारण प्रत्येक वेळेला आपण जेव्हा एखादा अनुभव सांगत असतो किंवा त्याच्याबद्दल बोलत असतो तेव्हा आपण शिकत असतो काही ना काहीतरी. सो ही बाबा म्हणा किंवा आऊ म्हणा यांच्याकडनं मी हेच शिकले की तुम्ही तुमचा वेळ जेव्हा घालवायचा असेल तेव्हा तुमची माणसं तुमच्या आजूबाजूला हवी ज्यांच्याबरोबर तुम्हाला तो वेळ म्हणजे घालवण्याची मजा येईल आणि मग आयुष्य त्याच्यातच बरकत होते ना आपली, एक कलाकार म्हणून पण होते. आणि दुसरं महत्त्वाचं मला असं वाटतं की या मालिकेच्या दरम्यान मी या सगळ्यांशी का इतका निगडीत झालो मला माहीत नाही. म्हणजे माझं मत आहे, तुम्ही जेव्हा एखादी नवीन मालिका चित्रीकरणासाठी तुम्ही जाता, पहिला दिवस असतो आणि समजा तुमच्या सुदैवाने तुम्ही एक मुख्य घर असतं
एक मुख्य जागा असते आणि मग इतर छोट्या छोट्या वेगवेगळ्या जागा असतात, तिथे चित्रीकरण होत असतं, पण मुख्य इथे असतं. तर मला माहीत नाही आता ते यांचंही त्याच्यामध्ये थोडंसं हे आहे योगदान. ते गेल्यानंतर ना बरं तो जो रस्ता आहे जायचा त्याच्यापेक्षा वाईट रस्ता फक्त नरकाचा असतो. सिरियसली काय पावसाळ्यात विशेषतः. आता तो बरा झालाय, आता बरा झालाय. पण याच्यापेक्षा वाईट रस्ता नरकाचा असतो फक्त. म्हणजे आपण गाडी आली तरी जाणार नाही परत. कढईमध्ये मके टाकले की त्या लाह्या कशा हलतात तसे रिक्षामधनं टॅक्सीतनं हलत हलत आम्ही यायचो. परंतु त्या घरामध्ये गेल्यानंतर ना त्या घरात काहीतरी गंमत होती, माहित नाही 100%. काहीतरी त्या घरात गंमत होती. म्हणजे कुठेही तुम्ही गेलात पॉझिटिव्ह ते वाईट घरच तरी होतं. बरं वाटायचं. बरं, गैरसोय आणि मालिका हे कुठल्याही भाषेतल्या असल्या, कितीही त्याचं आर्थिक गणित असलं तरी थोडीशी गैरसोय आणि मालिका यांचं एक अतूट असं नातं अतूट आहे. नातं आहे. त्याला काहीच करू शकत नाही, त्याला कुणीच काही करू शकत करू नाही. शकत नाही. बरोबर. म्हणजे महानगरपालिकेचा सर्वोच्च अधिकारी येऊन जरी निर्माता असला त्या मालिकेचा तरी त्याच्या काही तिकडे गैरसोयी होऊ शकतात. पण त्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी त्या घरामध्ये गंमत होती. 100%. त्या घरात गंमत होती म्हणा. ते बाजूला असं आकाराचं होतं, चाळ केलेली. ती चाळ होती, त्याच्यात काहीतरी गंमत होती. वरती ह्याचं दवाखाना होता, तिथे गंमत होती. नंतर आपला जो वरांडा होता वरचा, एक दुकान होतं माझं. मी दुकानात असतो असं होत. आणि मग ते मार्ग फार फार चतुरपणे ते असतं. समजा मी आज नसेन उपलब्ध तर बाबा कुठे दुकानात गेला. बरं, त्या दुकानाला उघडायला, बंद व्हायला, मधली सुट्टी वगैरे काही दरबंद नसतं. फटफटीत उजेडात सुद्धा दुकान बंद करून आलेले असतात. मिट्ट काळोखात दुकान उघडायला चाललेले असतात. पण सगळ्यांच्या सुदैवानी आणि निर्मात्याच्या सुखासाठी ते दुकान उडालंय. कदाचित तो डिस्क्लेमर असेल 24 काय तास. माहित नाही. परंतु मग नंतर काय व्हायचं माहित नाही की तो दुकानात म्हटल्यावर हसायचं एक दोनदा तो की नाही तो दुकानच नाहीये तिथे. आणि मग आमचा एक हा होता कार्यकारी निर्माता बबन नावाचा माणूस, सागर मोरे. सागर मोरे होते ते कायम त्या दुकानात असायचे, माझे सहकारी म्हणून. त्या दुकानामुळे त्याचं करिअर झालं. त्याची कारकीर्द फार वेगाने पुढे गेली. आता तो दुसऱ्या वाहिनीत आहे. वाहिनीत आहे, तो नाचतो बिचतो, ते बरंच काही काही करतो. आणि काय म्हणजे बरं काय मिळायचं त्या दुकानात, तर एफेल टॉवर गंजला तर त्याला पॉलिश करायला लागणारा पेपर पासून ते सातूच्या पिठापर्यंत सगळे त्या दुकानात मिळायचं आणि वेळेला काही मिळायचं. पण तो विरंगुळा होता आमचा. म्हणजे त्या नरकाच्या प्रवासानंतर दुकानाचं दृश्य असलं ना की बरं वाटायचं. पण संजय हे किती भारी आहे की एवढा नरकाचा प्रवास करून कुठे चाललाय, आयफेल टावर उजळायला चाललोय. आणि दुसरं म्हणजे ती पात्र अशी बोलत असत संवादाने की आपोआप ते एका घरातले आहेत असं वाटायचं. एका घरातल्या माणसांची एक विशिष्ट भाषा असते. मला जातीभीतीबद्दल काही बोलायचं नाही, पण एका घरातल्या विशिष्ट माणसांची विशिष्ट भाषा असते. तशीच सर्वसाधारण भाषा त्यांची असायची. बरोबर. ही त्यातली गंमत होती. म्हणजे संजय म्हणाल ते खरं आहे की मालिकेमध्ये काहीच सांगता येत नाही. तसं ना सुरुवातीला संजयच्या कॅरेक्टरमध्ये काही घडत नाही, पण व्ह्यूवरशिप चांगली मिळते. काहीतरी कॅरेक्टरला द्या त्या. मग असं ठरलं की एकदा रात्री अचानक तो गायब होत राहतो. तर हा रोज रात्री गायब व्हायचा. त्याच्या मागचं कारण असं होतं की त्याला जुगाराचं व्यसन आहे असं दाखवायचं होतं आणि ते रिव्हील करणार होतो. तो कुठेतरी पैसे इन्व्हेस्ट करतो वगैरे. पण नंतर लोकांनी एवढं ते कॅरेक्टर पॉझिटिव्ह घ्यायला लागला, कारण की घरात एवढे विलन होते मयुरीच्या अगेन्स्ट म्हणा किंवा अभिज्ञाला सपोर्ट करणारे, कारण की हिचं ते बऱ्यापैकी सत्य कोणाला माहीत नव्हतं. हा एकमेव कॅरेक्टर असं होतं की जे पॉझिटिव्ह होतं कम्प्लिटली. हा आणि सविताताई. त्यामुळे ना
लोकांच्या अपेक्षांचा विचार करता मग चॅनल नाही नको नको ते तसलं काही दाखवूया नको आपण. आणि ते कॅरेक्टर खूप पॉझिटिव्ह जाते. मग हा रात्री जायचा कुठे आता ह्याचा विरोध कसा करायचा. पण हा म्हणाला जसं की मालिकेला त्याची काही गरज नसते. काही दिवसाने तो जाणं बंद झाला, तो शांतपणे झोपायला लागला, लोक विसरले. लोक विसरले. हा म्हणजे असं खलपुरुष वगैरे पर्याय दोन होते. एक तर मी खलपुरुष दाखवायचो किंवा सविता आहेत त्या खलपुरुष दाखवायच्या. पण त्यांनी सिंहाचे कपडे घातले तरी त्यांचे डोळे गाईचे आहेत, त्या कुठून खलनायिका दिसणार. आज ही दुसरी अलंकारीकृत भाषा मला म्हणजे उमगली आहे. मागच्या एका एपिसोडमध्ये संजय झालं की मयूरासन हा आणि काय काय होतं ते, आता फक्त मयूरासन द्यायचंच बाकी होतं. इतका म्हणजे इतका ओव्हन हे होता रिस्पॉन्स की मी मयूरासनावरती बसलोय, वरती टोप घातला आणि आता निघालोय. हे तेच होतं तसं सिंहाची कातडी. आणि मग त्या गोष्टीचा समप असा झाला की हा त्या दरम्यान यांच्या रिलेशनशिपमुळे हॉलमध्ये येऊन झोपत असतो. तर एकदा रात्री हा बघतो आणि मग आम्ही ठरवलं की हा ते त्याला कळलं ना, हेच दाखवायचं होतं म्हणून याला रात्रीचं बाहेर पाठवतं असं समजतील लोक. आणि मग तो त्या दोघांचा एक गप्पांचा सीन झाला जो खूप छान इमोशनल सीन होता की बाप आणि मुलाचा. दोन एक सीन झाले हा त्याचे. आणि मग एकदा ती साप लाईन गेला मिळाली होता की खालून. मग ते काय 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 एकदा खालून साप गेला होता मी ते बसलेले असताना. सेटमध्ये हो set. खरं खरं. हो 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 मुळात काय होतं, ती सापांची मूळची वस्ती ना, त्याच्यात माणूस राहायला आला. एन्क्रोचमेंट आहे. हा. हा, म्हणजे आता ते आपण माकडं वगैरे बघतो ना, इकडे माकडं, अरे तुम्ही त्यांच्या घरात राहायला गेला म्हणून ते आले तिथे. अरे बापरे. नाही मला त्या साधारण गमती जमती मला वाटतं त्या हे तू 1 तास अनुभवतोयस, हे आम्हाला 1.5 वर्ष अनुभवायला मिळालं. म्हणजे तू विचार कर आम्ही का नाही अटॅच होणार आहे. तसा एक आमचा सुनील गोडबोले होता. त्याच्या आयुष्याचं ध्येय काय होतं, पटापट उत्तम काम करायचं आणि अवघडातला अवघड प्रवास करून पुण्याला जायचं. त्याला सांगितलं तुला इथे हेलिकॉप्टर मागवतो आणि 30 मिनिटात तू तुझ्या घरात पोहोचील. नाही नाही नाही, मी असं करेन, इथून चालत कोपऱ्यापर्यंत जाईन, तिकडनं बस करून तिकडे जाईन, मग रिक्षाने इकडे जाईन, मग रिक्षा करून झाल्यानंतर मी पलीकडच्या बाजूला जाऊन ST पकडेन, मग पुण्यात घेईन, पुण्यात गेल्यानंतर मी पुन्हा रिक्षा. अरे कशाला, अवघडातला अवघड प्रवास करायचा, हे त्याचं आयुष्याचं महत्वाकांक्षा आणि इथे कर्तव्य होतं. आणि ते साध्य करायचं. हा, आणि दुसरे आपले होते नारायण जाधव. नारायण जाधव. नारायण जाधव म्हणजे असे बसलेले असतील आणि इथे अणुबॉम्बचा स्फोट झाला तरी काही करतो. हा, तरी सुद्धा ते जास्तीत जास्त एवढंच. अत्यंत हुशार माणूस, अत्यंत शांत, थंड. त्यांचं एकदम रक्त काढून आम्ही तापमान बघणार होतो. थंडच असणार ते, थंड रक्ताचा माणूस. पण आल्याबरोबर क्षणार्धात सगळं पाठ व्हायचं. काही काळ आम्हाला वाटायचं की तेच घरून लिहून येतात की काय स्वतः. कास्टिंगच्या बाबतीत खुलता खरंच मल्टी कास्टिंगच Absolutely, होतं. absolutely. मानसी मागीकर असतील, उषाताई असेल, सविता प्रभूने किंवा नारायण जाधव, म्हणजे चांगले नट होते. म्हणजे सुनील भोसले, आपल्या सुनील भोसले, गोडबोले, सुनील गोडबोले, त्यानंतर आमची नारायण छोटी- जाधव, नारायण मुलगी आपली जाधव, छोटी, अरे गार्गी गार्गी जोशी. कमाल होती ती. म्हणजे ज्या वेळेला गोष्ट आमच्याकडे काही राहिली नव्हती की खरं तर त्यावेळेला लीप घेतलं आणि लीप नंतर आता काय लोकांना किती आवडेल, पण खरंच तिचं येणं लोकांना खूप भावलं. म्हणजे तिचं प्रेझेन्स आणि ते बघितलं गेलं. म्हणजे त्यावेळेला ती खूप फेमस झाली. म्हणजे तिच्यासाठी लोक सुद्धा सिरियल बघायचे. आणि अत्यंत हुशार, या वयाची इतकी बुद्धिमान मुलगी मी असेन की मला माहित नाही, मला आठवत नाही, पण इतकी बुद्धिमान मुलगी मी बघितली नाही. कुठेच नाही. आणि बुद्धिमान आणि विलक्षण. अतिशय गुणी. हा. खूप गुणी. ती तिचं झालं की जाऊन झोपायची, अभ्यास करायची, परत यायची, नाही काही नाही. आणि बुद्धिमान किती. तिचं नाव होतं गार्गी. तर म्हटलं काय नाव तुझं, गार्गी. तर अगं तुझ्यासारखी दिसणारी एक काल मुलगी आली होती, तू गार्गी आहेस ना, एक गरमगी नावाची आली होती, एक दोनदा अशी झाली. मग एकदा मी म्हटलं काय ग गार्गी, ती म्हणाली गार्गी घरी आहे, मी गरमगी. अरे तुम्हाला उत्तर अरे, दिलं. एवढी बुद्धिमत्ता घ्या, कमाल आहे म्हणजे यार. आणि आता अत्यंत हुशार. आणि मी यांना तेच सांगत होते की लीप घेतला होता आपण आणि गार्गीच्या आधी काही मुली आल्या ऑडिशनसाठी आणि मला टेन्शन आलं कारण की सगळे सीन्स माझ्यासोबत होते त्या मुलीचे आणि ऑडिशन्समध्ये मुली परफॉर्म नाही करत आहेत, प्लस त्या उंच दिसत आहेत. 3 वर्षाची तो गोडवा आणि मजा नाही आहे, कारण 3 वर्षाची मुलं परफॉर्म करतील ह्यावरच मुळात लोकांना शंका होती.
सो आमच्या प्रोड्युसरच्या घरी आम्ही सोलापूरला गेलो होतो आणि तिथे गार्गी अशीच त्यांचीच पुतणी आहे आणि ती कुठेतरी असंच बागडत होती. मला तो चेहरा लक्षात होता. तेव्हा ती आमच्याशी काहीच बोलली नव्हती. सो म्हटलं की आपण जरा प्रयत्न करूया चांगल्या मुलीचे, कारण ते आपल्याला सीन्स करायचे. मी सहज म्हटलं आमच्या इपिनना आणि प्रोड्युसरला, प्लीज त्यांना तिला एकदा टॅप करा. आणि ती आली आणि 2 दिवसात, म्हणजे पहिला दिवस जरा ती नर्वस असेल, डायलॉग बोलत नसेल, पण तिने ज्या पद्धतीने ग्रास्प केला आणि ओव्हरटेक केलं ना सगळ्यांना, म्हणजे आम्हालाच शिकण्यासारखं होतं ते. आणि तिला म्हणजे एवढ्या लहान वयात तिला आमचे पण सीन असायचे भरपूर आणि तेव्हा म्हणजे आमचे सीन असायचे तेव्हा आम्ही दोघीच असायचो. तर तिला एकदा असा रात्री प्रश्न पडला, रात्री एकदम शेवटचा सीन वगैरे होता, आमच्या दोघींचा होता. आणि तेव्हा मी म्हणलं चल गार्गी आपण डायलॉग्स घेऊया का. मग घेतले सगळे डायलॉग्स घेतले आणि रेडी आता चला. अभिज्ञाताई मला सांग, हा कॅमेरा तुझ्यावर आहे का हा टू शॉट आहे. मी गार पडले. अरे 1.5 महिना झाला होता त्या मुलीला, तिला टू शॉट कळलं, तिला कुठला 3.5 कॅमेरा वर्षांची. कोणाकडे आहे हे कळलं. हुशार. एक्झॅक्टली. आणि वंशपरंपरा हुशार होती. हो हो हो. तिचे वडील मला इतकं कौतुक का, तुच्छ ठिकाणी नोकरीला होते, आई उत्तम होती. डेंटिस्ट. मला जास्त कौतुक का, कारण आमच्या दोघींची पहिली सिरीज, माझी पण आणि गार्गीची पण. मला शिकायला किती वेळ लागला आणि तिला शिकायला किती वेळ लागला हे मी पाहिलंय. ऍब्सोल्युटली. हेमंत देवधर सहसा पटकन कोणाच्या बाबतीत असे खुश होत नाहीत, पण हेमंत दादा पहिल्या दिवसापासून त्या मुलीच्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह होते. कारण की तिचं एक आमचं शेड्यूल ठरलेलं होतं, म्हणजे ती त्या बाबतीत सुद्धा त्या वयात खूप पंक्च्युअल होती. जेवल्यानंतर दुपारची 2 तासाची झोप ही तिच्यासाठी मस्त होती. आणि ती तिला म्हणजे हेमंत त्याप्रमाणेच तिचं प्लॅनिंग करायला सांगायचे सुद्धा. म्हणजे अमित असू दे किंवा हेमंत सर स्वतः असू दे, अमित छल्लारे आणि हेमंत देवधर ह्या दोघांनी सुद्धा खूप छान पद्धतीने तिला हाताळली. म्हणजे तिला कधी सेटवर येण्याचा कंटाळा नाही आला. नाही तर नॉर्मली त्या वयात ना मुलं नंतर कंटाळतात, कारण की सतत जाऊन ते कॅमेरा समोर ते वाचत बसणं, कारण की ते वय जे असतं ते बागडायचं. तर त्यात तिने ते खूप छान पद्धतीने ऍडजस्ट करायला हेमंत सर आणि अमितचा पण तेवढाच सपोर्ट आहे. कारण की ते त्या वयाचं होऊन तिच्याशी वागायचे किंवा कुठल्याही पद्धतीने भीती निर्माण नव्हती झाली सेटवरची. म्हणजे सहकलाकार तर होतेच, पण दिग्दर्शक जो कॅमेराच्या मागे जो बोलणारा माणूस आहे तो कसा आहे ते खूप डिसाईड करतं की काम करताना मी किती कम्फर्ट झोनमध्ये काम करणार आहे. ते तिला खूप चांगल्या पद्धतीने हेमंत सरांनी आणि अमितने हँडल केलं होतं. आणि 2 तासाची विश्रांती असायची ती 1 तास 55 मिनिटांची विश्रांती. आणि बरोबर 5 मिनिटं आधी व्यवस्थित तयार होऊन, असं नाही की लोळले नाही. जे कदाचित आम्ही करायचं सेटवर. हेच अपेक्षित होतं. मिळालं. वेल संजय दादा, सौमित्र पोटेच्या मित्रमणे या यूट्यूब चॅनलला तुम्ही मुलाखत दिली तेव्हा तुम्हाला त्या छोट्या पडद्याबद्दल विचारण्यात आलं आणि तेव्हा तुम्ही उत्तर असं दिलं होतं की याबाबत बोलण्याची तुमची बुद्धिमत्ता आणि लायकी दोन्ही नाही. तुम्ही टेलिव्हिजनवर खूप मोजकं काम आजपर्यंत केलं आहे आणि त्या मोजक्या कामांपैकी हे एक काम आहे. सो असं ह्या मालिकेमध्ये वेगळं असं तुम्हाला काय जाणवलं की जे भावतं म्हणतो आपण मनाला, ते काय? हा नाही, मी जे म्हटलं होतं की मालिकांबद्दल बोलायची माझी बुद्धिमत्ता नाही, माझी लायकी नाही, ती म्हणजे अशी आहे की साधारण आपल्याला दिसतं ना एखादा समोरचा माणूस, हा बाबा माणूस अमुक अमुक उच्च विद्या विभूषित असेल किंवा दरोडेखोर असेल, अमुक असेल तमुक असेल. बरेच वेळेला मालिकांमध्ये जी पात्र येतात ती जेव्हा स्वतः म्हणतात मी वकील आहे, तरी सुद्धा विश्वास बसत नाही की वकील आहेत की काय. काय काय मालिकेत तर वकील असे आणतात की हे वकील, त्यांना म्हटलं अरे हे वकील आहेत, यांना सोडवायला वकील लागेल. किंवा आता काही कारणांनी चालतं उत्तम चालणारं, भरपूर पैसे मिळवणारं माझं दुकान रातोरात नामो निशाण नाही त्याचं, नेस्तनाबूत झालं एखादं. बरं, जो माणूस ज्याच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं की हा गावाच्या वेशीबाहेर तरी गेला असेल की नाही, तो अचानक अण्णा गेले USA ला. अरे धडधडीत दिवसभर काम करणारा माणूस अचानक एका सतारीच्या तुकड्यावरती फोटोत जातो. ही इतकी कला
तुकड्यावर. तर हे जे असं मी आत्ता सांगितलं त्याची मी कल्पना नाही करू शकत. माझी बुद्धी अल्प आहे. परंतु ही जी कल्पना करतात त्यांनी काहीतरी तर विचार करत असतील ना. खरं. त्या विचाराची तारयंत्रणा माझ्याकडे नाही. एवढंच. ते चूक आहे असं नाही, ते करायला लागतं, त्याला नाईलाज असतो. परदेशातल्या जरी तुम्ही मालिका बघितल्यात, सुरुवातीला दाखवल्या जायच्या ना, त्याच्यात ते असतं. संपूर्ण माणूस बदलला जातो, दुसरा येतो. तडजोड आहे ती. कारण लोकांना नवीन काहीतरी हवं असतं, नवीन. त्यांना 12 बिस्किटांचा पुडा नाही चालत. 11 बिस्किटं संपली की पुढची 12 तयार लागतात. त्यामुळे तुम्हाला एवढा बिस्किटाचा पुडा बनवायची जर तुमची ताकद असेल, ती माझ्यात नाही. ती काही लोकांच्या जरूर आहे. 5-5, 7-7, 8-8 वर्ष मालिका लिहितात. मला कमी नाही कळत. या मालिकेच्या बाबतीत तुम्ही म्हणाल तर अतर्क ज्या गोष्टी असतात मी आत्ता सांगितलेल्या, त्याच्या जवळपास सुद्धा जाणार काही नव्हतं. फार तर्काला सोडून नव्हतं. थोडंसं होतं, पण ते करायला लागतं. त्याला काही करू शकत नाही. आपण एका विचित्र ठिकाणी कुठेतरी चित्रीकरण करत असतो, मध्ये कधीतरी पाऊस येतो, कधीतरी विद्युत शक्ती जाते, बरंच काय काय होतं. ह्याच्यातनं मार्ग काढत राहायला लागतो. कधीतरी कागद उडून जातात, त्याच्याबरोबर ती गोष्टही उडून जाते. करायला लागतं, पण ते काय आहे की त्याला हे नाही. करेक्ट करेक्ट. वेल, या सगळ्या गप्पांमध्ये ना ही व्यक्ती फार शांत आहे. जसं मालिकेत होती तशीच इथेही शांत आहे. तुला काय म्हणजे तुला असं मनामध्ये खूप असं साठवून ठेवलंयस आणि तुला ते आता. नाही असं काही नाही, शांत आहे. म्हणजे आता जास्त बोलणारी चांगली माणसं असली की मी शांत बसतो. बाकी काही नाही. सेटवर अजिबात शांत नव्हता. मी शांत नाही. म्हणजे जसं खूप माझं बडबड करायचा. पात्र जसं होतं तसं मी नाहीये. विरोधी. हा, म्हणजे शांततेच्या बाबतीत. विरोधी नाहीये, पण तसा हा, विरोधी नाही, पण शांत नाहीये मी. म्हणजे मी आपण एक वस्तू आहे त्याच्यावर 50 असे वेळ ठोकलं की हा 51 करतो ना, तेव्हा त्याचे तुकडे होतात. तोपर्यंत आम्ही नुसते दिसतो ठोकताना, तो तुकडा पाडताना दिसतो. अशी त्याची गंमत आहे. वा, त्यांचा मोठेपणा आहे त्यांचा. काय मोठेपणा, असंच करत होता तो. नाही, पण तुम्हाला असं सेटवरती काही गमती जमती तुम्हाला आठवतात किंवा मला 1-2 किस्से जर सांगितले तर जरा आम्हालाही मजा येईल. आणि मी हा प्रश्न याच्यासाठी विचारतोय की ही जी इथे मध्ये बसलेली व्यक्ती आहे ना, कारण ती काय क्रिएटिव्ह इन्चार्ज म्हणून बसलेली आहे, आणि यांच्या खोड्यांमुळं थोडंसं मग चिडचिड व्हायची का कधीतरी अशी? नाही, चिडचिड नाही. उलट मला भीती ही असायची की मी ज्या पद्धतीने यांच्याकडून काम करून घेतलेलं, कारण की सुरुवात ज्यावेळेला मालिकेची झाली त्यावेळेला लग्नापासून सुरुवात होती. म्हणजे लग्न होणार हाच पहिला एपिसोड होता, आणि लग्नाच्या मांडवात कळणाऱ्या नवऱ्याला की आपली बायको ऑलरेडी प्रेग्नेंट आहे. तर तो सगळा आम्ही सिक्वेन्स आधी सूर्यवंशी हॉलला करत होतो. त्यावेळेला वेगळे दिग्दर्शक होते जे चॅनलने आधीच अपॉइंट केलेले होते. तर त्यांनी ज्या पद्धतीने शूट केलं, मी नाव नाही घेणार, पण त्यावेळेला मला सहाय्यक दिग्दर्शक म्हणून अमित छल्लारे होता आधीपासून. तर मी पहिल्या 3 दिवसामध्ये हैराण झालो, कारण की आमचं तिकडचं शूट काही केलं पूर्ण होईना. मग बऱ्यापैकी सागरने डोकं लावलं की सागर म्हणाला की दादा आपण इथे जर शूट करत राहील तर खूप खर्च होईल, कारण की सूर्यवंशी हॉल पूर्ण दिवस मध्ये ते व्हॅनिटी पूर्ण AC हॉल घेणं, आणि तो सगळा जवळपास 150-200 लोकांचा ताफा होता आमचा. ऑडी 3 दिवस येत होती एका शॉट. हा, ऑडी येत होती, कारण की ती वरात दाखवायची होती. तर त्यावेळेला सागर म्हणाला की आपण इकडचं काही सामान भाड्याने घेऊया आणि आपल्या लोकेशनवर आपण सेटअप लावूया आणि ते लग्न, कारण की लग्न जवळपास आम्ही 9 ते 10 दिवस शूट करत होतो. एवढ्यात मोडता झाली ती लग्न. ते लागत पण नव्हतं. त्या धसक्यामुळे मी अजून लग्न केलं. आली नाही ऑडिटर. आणि अशा परिस्थितीत ना ह्या तिघांना म्हणजे आम्ही डे नाईट शूट करू, म्हणजे यांना कोणालाही तो त्रास जाणवला नव्हता फार, कारण की यांचं आम्ही कटिंगमध्ये शॉर्ट्स घेऊन ठेवलेले होते. पण हे ह्यांना सोडणंच शक्य नव्हतं. टेलिकास्ट जवळ येत होता, तर आम्ही एकदा माझ्यामध्ये सलग 72 तास शूट करत होतो. मग या तिघांना मी सकाळी पहाटे 5 वाजता अभिज्ञाच्या घरी घेऊन गेलो. तिथे या दोघांनी आंघोळ वगैरे केली, फ्रेश झाले, झोपले वगैरे पण नाही, आणि सलग तसंच मी यांना परत सेटवर घेऊन आलो. असं 3 दिवस शूट आम्ही करत होतो, कारण की ते लग्न पूर्ण झाल्याशिवाय पहिला एपिसोडच टेलिकास्ट झाला नसता. तर त्यामुळे ती चिडचिड माझी नव्हती होत. माझ्या मते ती कलाकारांकडून होऊच शकते, आणि पहिलंच शेड्यूल जे लागलं त्यामध्येच हा त्रास होणं म्हणजे खूप त्रासदायक होतं. नॉर्मली डेली सोपला हे सगळे प्रकार घडतात, पण ते काही कालावधीनंतर बँकिंगसाठी म्हणून. पण आमच्याकडे असं होतं की पहिल्याच, आणि त्यात रिशूट एवढं आलं
कारण की त्या दिग्दर्शकाने जे शूट केलेलं ते खूप चुकीच्या पद्धतीनं. मग अमितने बऱ्यापैकी ते आमच्या सेटवर येऊन शूट केलं. पहिला एपिसोड एडिट झाल्यानंतर तो बघताना मला टेन्शन आलेलं, कारण की हाही रिजेक्ट होईल की काय. मग त्यात माझं बॅकग्राऊंड करणारे समियन त्यांनी जो काय त्याला वेगळाच दर्जा प्राप्त करून दिला. टायटल सॉन्ग ज्याने सप्तीसकरने केलं ते टायटल सॉन्ग वाजल्यावरच, जसं नाटकाच्या बाबतीत होतं की नाटक सुरू झाल्यावर बॅकग्राऊंड आणि एक टायटल किंवा ओपनिंगचा जो नट असतो तो तुमचं नाटक धरून घेऊन जातो, तसं टायटल पण आमचं तेवढंच हिरो ठरलं त्या सिरियलचं. आणि ते टायटल जवळपास घराघरात बऱ्याच काळानंतर असं टायटल आलं की ते टायटल वाजल्यानंतर ही सिरियल सुरू झाली असं आणि ऐकू यायचं. ते टायटल ट्रॅक इवन लहान मुलं, लहान बाळं, म्हणजे जनरली सगळी टायटल्स तरुण पिढी गुणगुणते, पण ते स्टँड आर्ट होतं ज्या पद्धतीने. आणि आय थिंक इट इज हिज क्रेडिट, कारण की त्यांची आयडिया होती टिपिकल ज्या पद्धतीने हिरो हिरोईन किंवा लोकेशन त्या पद्धतीने न करता ते स्टँड आर्ट पहिलाच प्रयोग होता. कोकणातला आमचा नातेवाईक आहे रुपेश नेवगी म्हणून, त्याने मला ते आर्ट दाखवलेलं त्याचं. तर निलेश मयेकर त्यावेळेला आमचे हेड होते. तर निलेश म्हणाले की आपण काहीतरी वेगळं करूया. तर मी त्याला जस्ट म्हटलं की आमचा हा नातेवाईक आहे तू बघ. तर ते मुळात निलेशच्या डोक्यात नाही आपण अशा पद्धतीचं स्टँडर्डवरच याचं टायटल करू, चेहरे वगैरे नको दाखवूया, की टिपिकल जे शॉर्ट्स टाकले जातात तसं नको करू, मोंटाजेस त्याचे त्या गाण्याला एक काहीतरी अर्थ निर्माण होईल असं काहीतरी आपण करूया. ते त्याने केलं. आपलं मालवणचा हो, रुपेश नेवगी त्यांनी केलंय ते. हो रुपेश नेवगीने केलं. आणि मग त्याला इथे बोलवून चॅनलने पण खूप त्या पद्धतीने मेहनत घेतली. म्हणजे श्रेया घोषाल सारखी गायिका त्यांनी आणली. त्यानंतर सप्तीसकरने ज्या पद्धतीने काम केलं की ते म्युझिक ट्रॅक बनवला तो चॅनल, आणि चॅनलने खूप फ्रीडम दिलेलं. मग त्याच्यासाठी मी निलेश म्हणा किंवा मृण्मयी म्हणा हे चॅनलची माणसं म्हणून कधी वावरली नाहीत. त्यांनी सुद्धा खूप त्या पद्धतीने म्हणजे सेटवर येऊन मिटिंग व्हायच्या. म्हणजे आमची एकमेव मालिका असं असायची की जिथे चॅनल हेड सुद्धा स्वतः निलेश इन्व्हॉल्व्ह व्हायचा. मृण्मयी बऱ्याचदा सेटवर येऊन मिटिंग करायची. म्हणजे माझे लेखक म्हणा अंबर, शर्वरी आणि विवेक आपटे हे सुद्धा सेटवर येऊन आणि दिवसभर बसून काम करायचे. म्हणजे असं कधी नव्हतं की कामासाठी आलेत, आणि ते करताना एन्जॉय असायचं. म्हणजे सेटवर बागडणं आणि प्रत्येक कॅरेक्टर त्यांना सुद्धा ना कळलेलं की आपण हे केल्यानंतर हा कुठपर्यंत नेऊ शकतो, मोने काकांना हे दिल्यानंतर मोने काका काय करू शकतात, आऊला कशा पद्धतीने हँडल करूया. तर त्या गोष्टी गमती जमती बऱ्याच होते. म्हणजे मला खरं तर खुलताच्या बाबतीत कलाकारांकडून ती चिडचिड नाही. आणि मी नशिबवान होतो की आमच्या सेटवर कधीच मोठा आवाज पण नाही झाला, कधीच नाही. म्हणजे आपापसात कलाकारांमध्ये किंवा टेक्निशियन्समध्ये पण कधी नाही. म्हणजे टेक्निशियन सचिन पटेकर पासून खूप शांतपणे काम चालणं, ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या. आणि त्याच्यासाठी हेमंत देवधरांचं पण क्रेडिट आहे की मी निर्माता असण्यापेक्षा ते जास्त निर्मातासारखे असायचे. म्हणजे ते ज्या पद्धतीने वावरायचे त्यावेळेस सेटवर कोणी कामाव्यतिरिक्त वायफळ चर्चांमध्ये म्हणजे इतर स्टाफ ते कामामध्ये इन्व्हॉल्ड असायचे. आणि हेमंत दादा खरंच सांगतो मला की मी निर्माता असणार ते निर्माता, म्हणजे मला ते म्हणायचे तू चॅनलचा माणूस आहे. कारण की हा जसं म्हणाल तसं की मी जास्तीत जास्त गोष्टीमध्ये आणखीन हे करूया ते करूया मग ते वेळ काढूया. तर त्यांचं म्हणणं नाही आता एपिसोड हातात घे बाबा. ते पटेकरला पण सांगायचे बाबा खूप झालं तुझं आता हे लाइटिंग आता मला एपिसोड काढायचं आहे. यांच्याशी डिस्कस करणं, ते वातावरण बनवण्याचं काम त्यांनी केलेलं. त्यामुळे त्या त्रासाला माझा कधीच नव्हतं. ती चिडचिड जी असेल ती माझ्या ते देवधरांबद्दल असेल, माझ्याबद्दल काही होण्याचं कारणच नव्हतं. नाही, मी प्रश्न अशा अनुषंगाने विचारला की खोडकर कोण होतं सगळ्यात जास्त? खोडकर असं म्हणता येणार नाही. सगळेच गप्पा मजा मस्ती मारायचे. मी जसं म्हणाल तसं की हा जरी डिरेक्टली दिसत नसला तरी बऱ्यापैकी खोडकर. एकदा मला ह्या रिलेटेड एक किस्सा सांगावासा वाटतो. जेव्हा आम्ही 72 तास शूटिंग केलं होतं तेव्हा हा जसं हे जसे म्हणाले की बाकी सिनियर आर्टिस्टचं पॅकअप व्हायचं, आम्ही तिघं असायचो, म्हणजे चालूच आहे आमचं. तेव्हा आऊची आणि माझी पर्सनली एवढी अशी ओळख नव्हती. आणि आऊ म्हणजे हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती की मी त्यांच्याबरोबर सीनही करते. आऊ म्हणा, मोने बाबा म्हणा, सविता आई म्हणा, तर त्यांच्या माझ्याबरोबर सीन्स असायचे बऱ्यापैकी. तसाच एक सीन होता डायनिंग टेबलचा, मला खूप छान आठवते. आणि आमची अशी शिफ्ट झाली होती, मला असं वाटतं 48 तास काम करून मग त्या आल्या सकाळी आणि त्यांच्याबरोबर डायनिंग टेबलचा सीन होता. मी आले आणि मी ना झोपून उठले होते. जस्ट सीन हातात आला, वाचलाच नव्हता तो आणि काही डायलॉग्स पाठ नव्हते. तर सर बोलत होते डायलॉग्स आणि मी कॅमेरासमोर ते बोलत होते आणि माझा आऊ बरोबर सीन होता.
तर आऊ बघा आजकालचे आर्टिस्ट डायलॉग पाठ नाही काय नाही हिरोईन व्हायचंय म्हणे. तर बोलल्या? बोलल्या. तर त्यावेळेला ना मला राग नाही आला, मला हसायला आलं खूप. मी म्हटलं आऊ ऐक ना, मी 48 तास आहे सेटवर म्हणून मी झोपले होते. मग हेमंत सर पण म्हणाले अगं आऊ ती केव्हापासून आहे सेटवर, तिला झोप पण मिळाली नाहीये म्हणून तिचे डायलॉग्स पाठ नाही आहेत, नाही तर तुला माहिती तिचे डायलॉग्स पाठ. अच्छा असं आहे का, बरं ठीक आहे. दॅट वॉज म्हणजे आपण म्हणतो ना आईस ब्रेकिंग होतं ते माझ्या आणि आऊमध्ये आईस ब्रेक झाला तेव्हा. त्याच्यानंतर तर आम्ही म्हणजे मला असं वाटतं बाबा पण आऊ पण भयंकर चुजी आहेत, जसं मी म्हणलं तसं, की त्यांना माहिती आहे की कुठला माणूस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि कुठला माणसाबरोबर मी जनरल गप्पा मारू शकते वॉटेवर. तिला आणि मोने बाबांना त्या दरम्यान मला असं वाटतं आमचं बॉन्डिंग खूप जास्त घट्ट झालं. कारण ही दुसरी बाजू एकतर खूप ओरडारडी करून समजवली जाते किंवा बोलणंच बंद होतं. पण आमच्यात माहीत नाही का कधीच असं झालं नाही, कधी म्हणजे कधीच नाही. इनफॅक्ट आता सांगताना त्यांनी सुद्धा आऊंनी सुद्धा तो प्रसंग अच्छा असं झालंय का ते समजून घेणं. आणि तू सुद्धा कारण आता एक बघतो की एक ॲटिट्यूड घेऊनच मला मी 48 तास काम केलं आणि मग हे असं काही सगळ्यांसमोर बोलायचं असतं का, तो मॅच्युरिटी ती पण ती आय थिंक को आर्टिस्टमुळे येते किंवा तुमचा किती रिस्पेक्ट आहे त्या को आर्टिस्टला त्याच्यावर नाही येते. कारण माणूस होता पण शेवटी कुठे ना कुठेतरी समजा जर का मी वेगळ्या मूडमध्ये असते किंवा मला जर का तिच्याबद्दल एवढा म्हणजे मी तिच्याबद्दल हळवी नसते किंवा मला तिच्याबद्दल एवढा रिस्पेक्ट नसता तर कदाचित माझ्याकडनं वेगळी रिॲक्शन आली असते. पण पहिल्यापासनं आम्हाला ते कधीच म्हणजे आम्हाला कधीच आणावाच लागला नाही. ह्यांच्याबद्दलच्या रिस्पेक्टसाठी आवाज नाही आणावा लागला. कारण आज जर का मी हक्काने अरे तुरे मोने बाबांना करते तर मी हक्काने करते. कारण मी कधीच यांना संजय मोने म्हणून तर मी बघतेच, पण ते कलाकार म्हणून पण मला त्यांची दुसरी बाजू सुद्धा माहिती आहे आणि ती त्यांनी मला दाखवली. आणि आम्हाला नवीन असताना ती बाजू समोरचा माणूस दाखवत आहे यांनीच आम्ही एवढे इमोशनल व्हायचो की ही सगळी खूप खरं तर मोठी माणसं आहेत, यांनी आपल्याला इन्क्लूड करणं गरजेचं नाही. इट्स नॉट नेसेसरी फॉर द सिरियल टू वर्क बिकॉज दे आर व्हेरी प्रो इन इट ना, की केमिस्ट्री दाखवणं हा त्यांच्यासाठी बाया आत का खेळल्या, त्याच्यासाठी तुम्हाला रॅपो क्रिएट करायची गरजच नाहीये. पण त्यांनी तो आपसूक केला असं म्हणणार नाही, पण तो झाला आणि तो एका वेगळ्या पद्धतीने स्क्रीनवर रिफ्लेक्ट झाला आणि आमच्या आयुष्यात सुद्धा रिफ्लेक्ट झाला. नाही किंवा काय होतं ना, बरेच वेळेला अनुभव आहे बऱ्याच वर्षांचा, त्यामुळे एखादं वाक्य असं आहे की असं म्हटलं तर त्याचा परिणाम जास्ती चांगला होईल वगैरे. तर मी सांगतो मालिकेत काम करताना मला त्याच्यामध्ये काही वाईट वाटत नाही की भावना जास्त तीव्रतेने पोचल्या पाहिजेत. बरं त्यांच्याकडे वय होतं, नायक होते ते, नायिका होत्या त्या, त्यामुळे मी जर सांगितलं असं पास झाला असं म्हणायचा अधिकार त्यांना आहे त्यांच्या वयामुळे, त्यांच्या मालिकेतल्या पदांमुळे. पण त्याने कधीच नाही तसं केलं आणि त्यांच्यामध्ये खूप 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 सुधारणा होत गेला, खूप सुधारणा होत गेला. म्हणजे पहिल्या आठवड्यामध्ये मयुरी होतं त्यांचं काम, त्याच्यात परत त्यांचे प्रयोग असायचे. एकदा त्यांना घाईघाईनी कुठे औरंगाबादला जावं लागलं, मग ते काही झालंच नाही असं काही आणि संपेना वगैरे तसं. पण हळूहळू त्यांच्यामध्ये जो काही बदल होत गेला की पुढे मग त्या दोघींनी एक नाटक केलं, तेही मी पाहिलं, तेही त्यांनी खूप चांगलं केलं होतं. मग त्याने एक नाटक लिहिलं, ते मी केलं, डिअर आजू म्हणून. छोटासा एक किस्सा प्लीज. आता आपण या मोठ्या लोकांचा मोठेपणा म्हणजे आऊ असेल किंवा मोनी असतील आणि तुम्ही इमॅजिन करा माझं आणि ओमचं आमची पहिली मालिका आणि ही स्टारकास्ट, सो नॅचरली दडपण येणार. पण आज आम्ही कुठेही काम करतो ना, मी हे अजिबात मॉडेस्टी ह्याच्यात दाखवत नाही, पण आमच्या स्वभावाचं खूप कौतुक होतं कारण आम्ही ह्यांच्याकडनं शिकलोय इन्क्लुझिव्ह काम कसं करायचं. आणि बऱ्याच वेळा ते रिलेशन्स मालिका संपल्यानंतर संपतात. मी संपवतो हे वारंवार जरी भेटत नसलो तरी आम्ही भेटतो, म्हणजे वर्षातून का होईना पण आपण म्हणजे आम्ही तर जास्त फ्रिक्वेंट भेटतो. पण तुमच्या सोबत पण भेटणं होतं, असं नाही होत की सिरियल संपली आणि आता असं पण ते आणि ते म्हणजे
खूप मालिकांच्या बद्दल होतं, बट इट इज जस्ट ओव्हर अ डिनर ऑर अ कॉफी, तशा ते टाईप cordial की बाबा असतं फॉर्मली आपण 1 तास भेटलो, 2 तास भेटलो, आपापल्या घरी गेलो. पण इकडे म्हणजे पॉट पार्टीज, तू हे खायला करून ये, मग आपण म्हणजे स्टे ओव्हर. हो हो, अगदी अगदी एकमेकांच्या घरी हक्काने जाणं, फोन न करता जाणं, हे मला असं वाटतं की इथपासनं ती सुरुवात झाली आणि ह्यांनी ते दाखवल्यानंतर आम्ही ते पुढे रिफ्लेक्ट करत गेलो. नाही, मला एकच होतं पुढे पुढे जेव्हा माझे हळूहळू यांच्याशी नातं वाढायला लागलं, मला कायम वाटायचं की या माझ्या मुली आहेत, माझा मुलगा आहे, माझ्या मुलांनी पुढे काम करताना त्यांना कोणी बोलून दाखवतं का म्हणे की हे तुला येत नाही, त्यामुळे मला जेवढं आहे तेवढं मी शिकवणार. आणि त्यांनी चांगलंच काम केलं पाहिजे, त्या करतात. पण हे माझ्या मनात असायचं की ही मुलं आहेत माझी, यांना कोणी बोलतं का म्हणे, या मालिकेच्या नंतर सुद्धा कधी कोणी बोलता का म्हणे, या एकाच भावनेने मी सांगायचो. तो नाटकाचा किस्सा मी कंप्लीट करते. तर झालं असं की ते डिअर अजो नाटक, ते आजोबाचं कॅरेक्टर आहे. सो त्यांना माहिती होतं मी लिहिलंय नाटक. आता मोने बाबा मी बाबा म्हणते, हे आता ते खरं काय रिलेशन आहे हे त्या गोष्टीवरनं तुम्हाला कळेल. तर झालं असं की आम्ही आजोबा शोधत होतो, मी आणि आमचे जे प्रोड्युसर आणि डिरेक्टर आहेत अजित भुरे. आम्ही खूप नावाजलेली लोक आहेत त्यांना टॅप करत होतो. आणि मोने बाबांना माहिती होतं की आम्ही शोधतोय आजोबा. त्यात एक आजोबा आम्ही ठरवले, पण ते आजोबा काही रिहर्सलला येईना. आणि आमची डेट ठरली ह्याची ओपनिंगची, पण आजोबा इकडे तिकडे, आणि आम्हाला कळतच नाही. बरं, ते नाहीही म्हणत नाही आणि होही म्हणत नाहीत. सो आम्हाला कळत नव्हतं काय चाललंय. मग मोने बाबा अजित भुरेंचे पण मित्र आहे, तर ते म्हणाले काय आहे, मी एक काम करू, कारण की मला टेन्शन, माझं पहिलं कमर्शियल नाटक ज्याच्यात फक्त 2 पात्री आहे आणि ते डिफिकल्ट आहे माझ्यासाठी. मला माहिती आहे माझी काय लेवल आहे आणि मला किती रिहर्सल लागणार आहे. तर आणि मोने बाबांनाही कळलं की मला रिहर्सल लागणार आहे. तर त्यांचा मोठेपणा बघा. ते म्हणाले मी सध्या फ्री आहे, मी स्टँड बाय आजोबा होतो. आणि अशी आम्ही रिहर्सल सुरू केली. माझं लक बघा, माझ्यासाठी स्टँड बाय कोण, संजय मोने. त्यांनी आम्ही रिहर्सल सुरू केली आणि 2-3 वाचनानंतरच माझं आणि अजित भुरेंचं झालं की आपल्याला आजो मिळालेत. मग आम्ही त्यांना कन्व्हिन्स केलं की तुम्हाला नाटक आवडलं असेल प्लीज करा, कारण आता त्यांच्या वाचनानंतर आम्ही आता दुसरं इमॅजिन करू शकत नव्हतो. पण हा मोठेपणा बघा ना, की मी उभं राहतो, काय काय गेले त्यांचं त्याच्यात, काहीच नाही. बरं, त्यांच्याकडे ते नाटकही त्यांना अप्रोचही नव्हतं केलं. बट हे खूप अनयुज्युअल आहे. म्हणजे माझ्या मुलीचं नाटक हे एकच कारण मी केलं. का कुणाच शोक मला आय डोंट नो. पण ना आज संजय दादा, मी आता त्यांच्या अनेक मुलाखती बघितल्या, हे सगळं बघितलं, मी स्वतः घेतलं त्याच्यातले संजय दादा, आणि आज खूप हळवे झालेले संजय दादा. तुम्हाला हे संजय दादा फक्त आमच्यासोबत भेटतील. कारण मला अजित भुरे म्हणाले, नाटकाच्या दरम्यान ते म्हणाले, अगं हा तो संजय नाहीये. पण अजित भुरे आणि मी 40 वर्ष ओळखतो एकमेकांना. म्हणजे तर ते म्हणाले हा असा फक्त तुमच्यासोबत असतो. तर मला माहित नाही आमची काय मॅजिक आहे. आणि क्रेडिट टू अभिज्ञा की तिने ते कॉइन केली टर्म मोने बाबा, ते आमच्यासाठी मोने बाबा झाले. पण हे उथळ रिलेशन इंडस्ट्रीत तू माझा भाऊ, तू माझे बाबा असं नाहीये. ते हे खूप डीप आहे. आणि मी तर भयंकर चूजी आहे. जर का मी कोणाला बाबा म्हणते किंवा भाऊ म्हणते तर आय मीन इट लाईक 100%. माझ्यासाठी आते जाते कोई भी आई बाबा नाही बन सकता. बरं, गंमत अशी आहे की मला दोघी आवडतात मुली म्हणून, परंतु मला अत्यंत काळजीपूर्वक ही थोडी कमी आवडते असं कायम दाखवत राहायला लागतं. काय बोललो नाही हा, माझा प्रश्नही नव्हता. बरोबर आहे ना? कारण अभिज्ञा, कारण असं एक हे वाक्य आल्यानंतर थेट लूक माझ्याकडे आला. मी कुठलाही प्रश्न या अनुषंगाने विचारला नव्हता आणि तू सुद्धा. आम्हालाही नाही असं यांचा संजयची ती भीती मालिकेपासूनच झाली. मालिकेतलं कॅरेक्टर तिचं एवढं भीतीदायक पॅटर्न होतं. असं नाहीये की आधी फोन करून काही कोणाच्या बद्दल काही सांगावे. हा, तुला अनुभव आहे. मी तुला अनुभव आहे, तू मागे कार्यदुरावाला आलो होतो, त्यामुळे असं काही नाही. पण मी माझ्या माणसांबद्दल भयंकर पॉझिटिव्ह आहे आणि ह्या बाबतीत मला काहीच लाज वाटत नाही. आणि माझं म्हणजे नॉट की माझी कॉम्पिटिशन आहे मयुरी बरोबर, पण माझ्यावर जास्त प्रेम केलं पाहिजे. त्यामुळे आम्ही ते दाखवतो जाणीवपूर्वक. रियालिटी फक्त आम्हाला दोघांना माहिती आता सुद्धा आत्ता खाली लिफ्ट मध्ये आम्ही थांबलो होतो, हे दोघंही आले, अरे कसे आहेत मयुरी बाया हे घे तुझं गिफ्ट. का तर बर्थडे गेला गेल्या वर्षी, माझं या वर्षी गेलं त्याचं काही नाही.
हे असं यांचं प्लॅनिंग प्लॉटिंग असतं त्याच्यामुळे स्क्रीन प्ले लिहायची गरज पण नसते, यांचे सतत कॅमेरे चालू असतात असं हे वागत असतात. हिची भीती एवढी होती, लेखकांनी सुद्धा ह्यांचे प्रेमाचे सीन नाही लिहिले. आमच्या मालिकेमध्ये एकमेव असं होतं, लीड कॅरेक्टर्स हिरो हिरोईनचे कधीच प्रेमाचे सीन नव्हते. शर्वरी लोकरे आणि लोकेश गुप्तेचे प्रेमाचे सीन म्हणजे त्या दोघांचं कॅरेक्टर असं होतं की ते जोडपं आवडायला लागले लोकांना. लव्ह सीन हे त्यांचे लव्ह व्हायचे. सीन एक काका काकूंचं काका काकींची पहिली मालिका असेल माझ्यात. आणि त्यात काका काकींचे लव्ह सीन व्हायचे. हिरो हिरोईन म्हणजे वेगळ्याच कळ्या खुलत होत्या आणि आता वेगळीच कळी खुलली आहे, थोडीशी रागावलेली आहे, पण ठीक आहे, हरकत नाही. वेल, आपण आता ह्या आपल्या गप्पांच्या उत्तरार्धाकडे आलेलो आहोत आणि आपले ABH डेव्हलपर्स यांच्या पुढाकारांनी आपण हा सेगमेंट आपण जो घेतलेला आहे की #ऑडियन्स रिॲक्शन, याच्यामध्ये आम्ही काही कमेंट्स आयडेंटिफाय केले सोशल मीडियावरून, यूट्यूब चॅनल्स आणि या सगळ्या याच्यावरून. त्या कमेंट्स मी तुम्हाला वाचायला देणार आहे, तुम्ही त्या वाचायच्या आणि त्याच्यानंतर तुमच्या रिॲक्शन्स त्याला तुम्हाला काय वाटतं त्या सांगायच्या. ठीक आहे. संजय, आता मी हा सेगमेंट यांच्यापासून पहिलं का तुम्ही तसं नाही, ठरवून नाही, दिलं? म्हणजे असं बरं, असं ठीक, केलेलं ठीक, बरं. चालेल. अरे बापरे, व्हेरी इंटरेस्टिंग. क्या बात. I don't watch serials, first class. But this one, I just love this series. Even after so many years, I wanna revisit it. What a classic. Thank you. धन्यवाद, मनापासून धन्यवाद. मौजम सोलकर, मनापासून धन्यवाद. हे आम्ही इतके वर्षांपूर्वी जे काम केलं त्याची ही इतक्या वर्षांनी पावती मिळाली. खूप बरं वाटलं, मनापासून धन्यवाद. तिकडे पुढे सरकायचं. स्वाईप करा. आय लाईक मयुरी देशमुख, शी इज सो क्वीन. आणि खरंच आहे की आमचं नशीब होतं की मयुरीसारखी अभिनेत्री या मालिकेतून लोकांसमोर आणलं आणि खरंच आम्ही योग्यच केलं ह्याच्यासाठी. म्हणून हे ॲप्रिशिएशन जे तुम्ही केलं त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद. वा. टू 2023 मध्ये कोण कोण बघतंय? ओ, म्हणजे खुलता कोण कोण युट्यूबवर बघतंय? रिपीट कोण कोण ते पाहत असतील अजून. 2023 मध्ये बाप रे. म्हणजे मी ना आम्ही जेव्हा शूटिंग करायचो तेव्हा आम्हाला फक्त आय थिंक 2-3दाच आम्हाला तिघांनाही योग आला लोकांना जाऊन भेटायचा एकत्र, है ना. आय थिंक 2-3 टाइम्स ओनली. आणि पहिल्यांदा जेव्हा मी गेलो तेव्हा मी मयुरीला हे बोलले होते की मयुरी, आपण जे 4 भिंतींमध्ये करतो ना त्याची काय रिॲक्शन आहे किंवा ते लोकांपर्यंत किती म्हणजे खूप प्रेमाने आणि ह्याने पोहोचतं ह्याची कल्पनाही नाही आपल्याला. ती रिॲक्शन बघून आम्ही एवढे ओव्हरवेल्म झालो होतो. म्हणजे आम्ही तिघंही, माझ्या तर डोळ्यात पाणी होतं 100%. पण म्हणजे तो अनुभव आम्हाला तिघांनाही एकत्र मिळालेला तो मी आयुष्यात कधी विसरू शकत नाही. की मोनिका अभिज्ञा भावे नव्हे तर मोनिका ही लोकांच्या आत्तापर्यंत लक्षात आहे, विक्रांत लक्षात आहे आणि हे सगळे कॅरेक्टर्स नावांसकट लोकांच्या लक्षात आहे. बरं, ती कॅरेक्टर्स जाऊ देत, ती कॅरेक्टर करणारी माणसं कोण आहेत ही सुद्धा लोकांना माहिती आहे. हे खूप म्हणजे मालिकेच्या बाबतीत नाही, इट इज जस्ट इधर मोनिका और जे काही कॅरेक्टर्स असतात ते अभिज्ञा भावेही लक्षात नाही राहत. पण खरं तर मोनिकामुळे अभिज्ञा भावे कोण आहे हे लोकांपर्यंत पोहोचलं. सो आय एम व्हेरी व्हेरी ग्रेटफुल फॉर दॅट. व्हेरी नाईस. सुमित बनकर यांनी लिहिलेलं आहे, माझ्याकडे शब्द नाही आहेत या गाण्यासाठी, म्हणजे आपला टायटल ट्रॅक होता त्यासाठी. डोळ्यातले पाणी सर्व सांगून जाते, मनाला जाऊन भिडणारा आवाज आणि सारांश आहे प्रत्येक शब्दात. सो ते मला वाटतं लेखकाचंही म्हणजे लिरिसिस्ट जो आहे आपला त्याचंही तेवढंच क्रेडिट आहे याच्यामध्ये. आणि हे गाणं आम्हाला सगळ्यांनाच म्हणजे प्रेक्षकांना आवडतंच, पण आम्हालाही खूप आवडतं. आणि त्या मला वाटतं सिरियल संपत येतानाच काहीतरी त्या आसपास मी सोशल मीडियावरच पाहिलं होतं
की एशियातल्या टेलिव्हिजनच्या टायटल सॉंग्स मध्ये बेस्ट 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 टायटल सॉंगचं अवॉर्ड पण याला मिळालं होतं. सो थँक्यू सो मच. तुम्हालाही ते आवडलं आणि आम्हाला तर खूपच आवडतं. आणि आम्ही तिघं इतकंही लकी आहोत. मला आय एम शुअर ह्यांनाही अनुभव येत होतो. आम्ही कुठल्याही इव्हेंटला किंवा कुठेही जातो ना, हे टायटल ट्रॅक वाचतं 100%. आणि तो ती फिलिंग खूप अमेझिंग आहे. श्रेया घोषालचा आवाज, समी अभिषेक खंडकरनी लिहिलेलं आहे. अभिषेक अभिषेक खंडकर. आणि 8 वर्ष झाली तरी लोकांच्या लक्षात आहे. अगदीच. मेधा दीक्षित यांनी लिहिलंय, दो श्रिया इज बेंगॉली, शी हॅज सांग दिस सॉन्ग इन सच अ नाईस वे. अगदी खरं आहे. कारण हे म्हणाले तसं की त्या टायटल ट्रॅकमुळे एक वेगळी गंमत आली पूर्ण शोमध्ये. नाहीतर तुम्ही बघा ना, आमच्या शोमध्ये पहिल्या एपिसोडमध्ये कळतं, जे सस्पेन्स प्रॉब्ली 100व्या एपिसोडमध्ये उघडलं असतं की ही मोनिका प्रेग्नेंट आहे. बरं, तुम्हाला त्या ॲड्स आपल्या प्रोमोजमधनं कळतं की लव्ह स्टोरी दोघांची आहे. तर सगळे पत्ते असे उघडलेले होते. आता लेखकांना क्रेडिट दिलं पाहिजे, विवेक आपटे, शर्वरी पाटणकर आणि अंबर हडप. त्यांनी ते सगळं खिळवून ठेवलं त्या लेखनातून. आता मी इथे यायचं होतं म्हणून असं सहज एपिसोड 1-2 बघत होते मी काल परवा, आणि मी रॅन्डमली 100वा एपिसोड बघितला. त्याच्यात अमित मला प्रपोज करतो तो सीन होता. बरं, तो सीनही अमित मेन कॅरेक्टर नव्हता, तोही इतका सुंदर लिहिला होता, त्याने इतका सुंदर केला आहे. सो मला आणि आता त्याच्यानंतरही आम्ही कामं बरीच केली आहेत, बट आम्ही ते लिखाण मिस करतो. हो हो, खरंच. कारण अत्यंत ताकदीचं लिखाण आणि गट्स लागतात. म्हणजे मेकर्सचे हे कौतुक करावं लागेल. पहिल्या एपिसोडमध्ये तुम्ही तो आणि तुला माहिती, मला माहिती नव्हतं, मला सांगितलंच गेलं नव्हतं की तुझं असं असं कॅरेक्टर आहे जिकडे तू प्रेग्नंट आहेस. लग्नाआधीच मला स्क्रिप्ट हातात आलं, म्हणायचं हे मी प्रेग्नंट आहे. आणि सांगितलं होतं की नेगेटिव्ह कॅरेक्टर आहे वगैरे सगळं सांगितलं होतं. पण हा कुठला प्लॉट आहे, हा कुठला थॉट आहे की लग्नाच्या दिवशी कळतं की मुलगी प्रेग्नंट आहे आणि मुलीचं बाळ ह्याच्याकडनं नाहीच आहे. सो मला हे माहितीच नव्हतं. सो ऍक्च्युली जेव्हा ते फेरे घेताना ते अजून आणि तो सीन ऍक्च्युली करताना म्हणजे मला अगदी आठवतंय, आपण खूप त्याची रिहर्सल केली वगैरे सगळं केलं. पण तो सीन जेव्हा मी वाचला तेव्हा मला असं झालं, ओ माय गॉड, हा कुठला प्लॉट आहे. बरं, हा प्लॉट ट्विस्ट हा सिरियलमध्ये नसू शकतो, हा त्याच्या पलीकडचा आहे. म्हणजे इट इज लाईक अ फिल्म और एक वेब सिरीज की ज्याच्यात म्हणजे उघडकीस येतं की मुलगी प्रेग्नंट आहे आणि ते सुद्धा ह्याच्याकडनं नाहीच, कुठेच वेगळीच कुठला तरी वेगळाच मुलगा. तेच मला निर्माते आणि चॅनलचं ते विशेष कौतुक का आहे, कारण ते एक्सपेरिमेंट होता तो. 8:30चा प्राईम टाइम. आपल्या ऑडियन्सला आता ही हिरोईन आहे, ती माझी बायको नाहीये आणि ती कोण आहे, बायकोची बहीण आहे. म्हणजे काय, तुमची बायको जर खराब असेल तर सालीला पटवा, असं हे देऊ शकत नाही ना. तर ते खूप ट्रिकी होतं टेलिव्हिजनला दाखवणं. बरं, त्या अख्ख्या मालिकेत या दोघांनी कधीच रोमॅन्स केला नाही. जे हिरो हिरोईन आहेत त्यांनी कधीच रोमॅन्स केला नाही. म्हणजे मी असं पण आमचं खूप रेअरली एखाद्या एपिसोडमध्ये. हो, नाही त्याच्यात इनफॅक्ट सांगू का, एपिसोड होताना तुमची जेव्हा रोमॅन्टिक सीनची सुरुवात असायची त्यावेळेस ते सुरक्षित अंतर, म्हणजे वाक्यांमधलं सुरक्षित अंतर म्हणतोय मी, की त्यांनी तिच्याशी बोलताना किंवा तिने त्याच्याशी बोलताना कुठेही ते, पण तरीही त्यांच्यात प्रेम आहे लोकांपर्यंत पोहोचायचं. आणि हे गंमत सांगू का, आता मला असं तेव्हा थोडंसं ते इतकी समज नव्हती, पण असं वाटायचं आपण हिरोईन आहोत ना, मग छान रोमॅन्टिक सीन्स हवे ना. कारण मग ते कपल हिट होतं, मग हूट करतं त्या कपलचं एखादं गाणं असतं, एखादी स्पेशल मुवमेंट असते. आमचं काहीच नव्हतं. आणि मी आत्ता मला त्याचं उत्तर मिळालंय की इतकं का भिडलं लोकांना. काहीच नाही आहेत, जे सीन्स नाही आहेत किंवा काही रोमॅन्स, असा फिजिकल रोमॅन्स तर जाऊच द्या, वर्बल मी लाजली पण नाहीये त्याला बघून कधी. हो हो, म्हणजे काहीच नाही. पण आत्ता मला उत्तर मिळालं की आता यांचं क्रेडिट की त्यांनी करेक्ट कास्टिंग या बाबतीत केलं. आम्ही दोघंही ना तसे रिअल लाईफमध्ये खूप फ्लॅम्बॉयंट नाही आहोत. म्हणजे रोमॅन्सच्या बाबतीत मी उद्या रोमॅन्स केला तर अगदी फ्लॅम्बॉयंट नाही करणार, हा आपण तसं करत नाही. आणि पहिली सिरियल असल्यामुळे ते अभिनय कौशल्यामध्ये आणण्यापेक्षा ते नॅचरली आमच्यामध्ये आहे.
आणि तो रिस्ट्रेन खूप वर्क झाला. त्यामुळे ते माझ्या बायकोचा नवरा किंवा बायकोची बहीण हे कुठेही खटकलं नाही लोकांना. आणि मला ते टेन्शन होतं. म्हटलं मला आता शिव्या देणारे पडणार लोकं लोकं, हो. की नवरी म्हणजे तुझ्या बहिणीचा बहिणीच्या नवरा आहे. नवऱ्याबरोबर फ्लर्ट करते वगैरे. अगेन द क्रेडिट टू रायटिंग. Absolutely. म्हणजे मी वारंवार तिकडे जाईन. खूप सुंदर लिहिलं होतं आणि आमचा रिस्ट्रेंट पण मला वाटतं बऱ्यापैकी कामी आला. हे खरं आहे. वामन पत्रीकरांचं फक्त हा प्लॉट होता. म्हणजे त्यांची तेवढीच कन्सेप्ट होती की लग्नाच्या मांडवात नवऱ्याला कळतं आपली बायको प्रेग्नेंट आहे, आणि हे पुढचं सगळं डेव्हलप विवेक आपटेने केलं. म्हणजे प्रत्येक कॅरेक्टर्स मग ते बसून कॅरेक्टर्स काय असतील, कारण की त्यावेळेस त्यांच्या गोष्टीमध्ये कुठेही मेवणी नव्हती. ती मेवणी विवेक आपटेने, म्हणजे हिरोईनचं पात्र खरं तर विवेक आपटेने क्रिएट केलंय. ती मोनिका आणि ओंकार म्हणजे दोघांचीच गोष्ट होती. त्यात ही कॅरेक्टर्स मग त्यांची फॅमिली हे सगळं क्रेडिट विवेक आपटेंचं आहे. आणि हे जसं म्हणतात की संवाद हे खरंच कठीण होतं याचं, कारण की कुठेही प्रेम आहे पण प्रेम व्यक्त न व्यक्त होणं नाही करायचं. हो. हे जे होतं त्याच्यासाठी अंबर आणि शर्वरी म्हणजे माझ्याकडे स्क्रीन प्ले अंबर करायचा, शर्वरी संवाद लिहायची, काही वेळेला संवाद अंबर लिहायचा, ती स्क्रीन प्ले करायची. तर त्या दोघांचं जे ट्युनिंग होतं किंवा ते एकत्र ज्या पद्धतीने काम करायचे ना, त्यामुळे खूप छान पद्धतीने मालिका गेली. जसं जे म्हणाला की नॉर्मली डेली सोपमध्ये बऱ्याचदा लॉजिकला विचारात घेतलं गेलं नाही, पण खुलताने त्या गोष्टी जपल्या. म्हणजे असं मी म्हणत नाही की 100% आम्ही लॉजिकनेच गेलो सगळ्या गोष्टी, पण बऱ्यापैकी लॉजिक जपण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासाठी लेखक महत्वाचा होता की त्यांनी ठाम राहिले की नाही ही माझी पात्र अशा पद्धतीनेच जातील. त्यामुळे त्यांचं क्रेडिट खरं नाही, पण दादा ते जस्टिफाय होतं, कारण आता जसं अभिज्ञा म्हणाली की तिला तो शॉक बसणं की लग्नाच्या म्हणजे पहिला एपिसोड काय तर हे रिव्हील करायचं की मी प्रेग्नंट आहे, आणि तेहीच ते फेरे चालू असताना हे मला तसं माझ्या पण- करिअरचं ऍक्च्युली टेन्शन आलं होतं. आय नॉट जोकिंग. I know, I know, I know. असं कॅरेक्टर बरं ते ना ग्रे नाही आहे, ते डार्क आहे कॅरेक्टर. पण ते डार्क कॅरेक्टर ग्रे कसं करायचं मग? बरं त्याच्यात मग पूर्णपणे तुम्ही विलन. बरं मी कुठलाही, मला असं वाटत नाही लेखनात सुद्धा आणि करताना सुद्धा मी कुठेही विलन दिसले नाही. हे कसं होतं मग? ती सगळी मजा, इट वॉज अ टीम वर्क. आणि इट वॉज मे बी ती माझी त्यावेळेला जी इन्स्टिंक्ट होती आणि त्यावेळेला जो धक्का बसला मला पर्सनली अभिज्ञा भावे म्हणून, तो कदाचित त्या कॅरेक्टरमध्ये पात्रामध्ये रिफ्लेक्ट होत गेला एव्हरी सीन. कारण एका म्हणजे आपण जसं म्हणतो की रीडिंग करूया वगैरे, काही माझं रीडिंग, मला झी मराठीवर काम करायचं होतं. माझं एवढं ठरलेलं होतं. माझी ऑडिशन आवडली, कॅरेक्टर हे ओके, निगेटिव्ह आहे ओके, मी त्याच्या पलीकडे विचारलं नाही. त्याच्या पलीकडे आपली जी मीटिंग झाली ज्याच्यात स्केच होते, कॅरेक्टर स्केच, त्याच्यात एकदाही हा उल्लेख आला नाही की म्हणजे मी मोनिका प्रेग्नंट आहे. एकदाही नाही आला ना. मुद्दामून सांगितलं गेलं नव्हतं. म्हणूनच तो धक्का बसला. आणि आज ती ते इंटरव्ह्यू मध्ये बोलली. आणि त्याच्यामुळेच मला असं वाटतं की ते कॅरेक्टर एवढं सुंदर झालं, कारण ते मला डायजेस्ट करून तो ना खूप विचार झाला. तो विचार अभिज्ञाचा झाला की आता हे जे कॅरेक्टर आहे की ती प्रेग्नंट आहे, हे मी लोकांना कसं पटवून देऊ की ही माझीही बाजू आहे, माझीही बाजू करेक्ट आहे. आणि आय थिंक ती जी स्ट्रगल होता ना अभिज्ञा भावेचा, की एक तू आहेस अभिज्ञा पण ते लोकांना पटवून द्यायचे, ते कसं पटवून, तो स्ट्रगल आय थिंक मोनिकामध्ये खूप छान रिफ्लेक्ट. तिने तो ह्युमनाइज केला, तो विलन तिने खूप चांगला ह्युमनाइज केला. कारण प्लेनली वाचलं तर भयानक आहे ते कॅरेक्टर, खूप भयानक. नाही, पण ऑल क्रेडिट गोज टू यू. शेवटी ना शब्द महत्वाचे असतात. हो. चित्रकला सोडल्यास सर्व ललित कलांना, ज्याला आपण मराठी फाईन आर्ट्स म्हणतो, त्या प्रत्येक ललित कलेला चित्रकला सोडल्यास शब्द लागतात. लेखकांना वाद्याला हे लागतं, नृत्याला बोल असतात. त्यामुळे संहिताही सगळीकडे लागते, फक्त चित्रकला सोडून. मगाशी मोने बाबा म्हणाले ना की ते फॅमिली, ती जी भाषा होती त्यांची ती एक वाटत होती किंवा सिमिलर जवळपास असेल. तर ह्याच्यामध्ये मी माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगतो की मी माझं कॅरेक्टर आणि ओमप्रकाश म्हणून, कारण मी नगरचा आहे मूळ, आणि मी ह्याच्या आधी कार्यदुरावा केलं होतं, सिरियल केली होती. त्याच्यामध्ये माझं पात्र नगरी दाखवलं होतं की तो ग्रामीण बोलतो आणि हॅपी गो लकी वगैरे असं ते कॅरेक्टर होतं. तर ते माझ्यासाठी खूप सोपं होतं आणि ते गाजलं तेवढ्यापुरतं, जे काय छोटा 3-4 महिन्यांचा तो ट्रॅक होता. तर ते गाजल्यामुळे
माझं अजून त्या लहेजाकडे जास्त हे झालं होतं. कल गेला. सो मला हे खुलताकडे खुलेनामध्ये तो डॉक्टर आहे विक्रांत दळवी आणि मुंबईचा आहे, तर ते मला हवं होतं की हे कुठेही साई प्रसाद नगरकर म्हणजे आधीचं कॅरेक्टर किंवा मी नगरचं आहे हे त्याच्यात कुठेच रिफ्लेक्ट अजिबात नाही झालं पाहिजे. आणि मेनली ते लँग्वेजने होऊ शकतं आपल्या, कारण तो मला खूप स्ट्रॉंग हे होता, तो डायलेक्ट होता माझा. सो मी MTI त्याचा मदर टंग इन्फ्लुएन्स पण तो अजूनही असतो. मी म्हणजे एरवी जर तुम्ही किंवा इथे पण कधी कधी बोलताना तो येऊ शकतो, पण मी ऍक्टिंग करताना मग ते लक्षात ठेवतो काय कॅरेक्टर आहे वगैरे तेवढं. सो मी असं ठरवलं होतं की मला माहित होतं रायटर्स अंबर हडप आणि शर्वरी पाटणकर आहेत, ते मुंबईचेच आहेत. सो ते जे जे डायलॉग लिहितील ना, एरवी आपण कलाकार काय करतो की माझ्या कम्फर्टनुसार माझ्या भाषेत थोडंसं करतो किंवा थोडं इकडे तिकडे डायलॉगमध्ये हे करून. तर मी असं ठरवलं होतं पहिले 3 महिने की मी सगळं हूं काहीही असेल ते सगळं पाठ करायचो मी जसंच्या तसं. म्हटलं ऍक्टिंग वगैरे नंतर करू, आधी हे पाठ करायचं. सेम तसेच माझा शब्द तिथे सबस्टिट्यूट नाही आला पाहिजे, तोच शब्द आला पाहिजे. तर ते मी 3 महिने केलं आणि म्हटलं एक ॲव्हरेज परफॉर्मन्स तर आपण करू शकतो एवढा कॉन्फिडन्स होता की फक्त पाठांतर केलं तर बाकी म्हटलं ते वर्किंग नंतर करू. तर ते मी 3 महिने करत होतो. पण त्याच्यानंतर ते करत असताना पण कधी कधी ना असं बऱ्याच होतं की काहीतरी मजा येत नाहीये, काहीतरी गडबड होते किंवा काहीतरी कधी कधी बोर होतंय वगैरे, असं त्या कॅरेक्टरबद्दल पण वाटू शकतं. तर ते स्पेसिफिकली पॉइंट आउट करून त्याच्यावर सोल्युशन सांगणं खूप अवघड आहे. म्हणजे त्याला तेवढ्याच लेवलचा माणूस किंवा कलाकार पाहिजे. तर त्यांच्या लक्षात आहे का मला माहित नाही, पण मी ते लक्षात ठेवली गोष्ट माझ्या बाबतीत. त्यांनी ती पॉइंट आउट करून त्यांनी सोल्युशन दिलेलं त्याच्यावर की मी परफॉर्म करताना मी माझ्या डोक्यात, कारण खूप गोष्टी होत्या की आपला डायलेक्ट नाही पाहिजे, भाषा अशी पाहिजे वगैरे 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 वगैरे, अजूनही 10 गोष्टी. तर मला सवय अशी होती की जे त्यांनी सांगितलं की तू दर 3 शब्दांनंतर वाक्य तोडतो बोलताना. म्हणजे ते कॅरेक्टर करताना मी सुरुवातीला करायचो तसं. म्हणजे समजा असं वाक्य असेल की हे बघ मानसी, त्यांनी आपल्याला सांगितलंय ते सगळं खोटं आहे, असं जर वाक्य असेल तर हे बघ मानसी, त्यांनी जे आपल्याला सांगितलंय ते सगळं खोटं आहे, असं फॉर एक्झाम्पल असं बोलायचं. सो ते कधीतरी ठीक आहे की बाबा हा विचार करून मध्ये बोललाय वगैरे, पण ते मग ते पॅटर्न व्हायला लागलं सिरियलला, कारण मी खूप सीन करत असतात 10-10, 12-12, तर ते मग पाठ पण करायचं बोलायचं पण. त्याने ते तर हे पॉइंट आउट कर, हे मला नव्हतं रिअलाइज होत, कारण माझ्यासाठी ते नॅचरल होतं की हा हे माझ्या ह्याच्यातून मी असं असं बोलतोय, तो विक्रांत दळवी बोलतोय वगैरे वगैरे. ते त्यांनी सांगितलं की तू दर 3 शब्दांनी वाक्य तोडतो. तर ते मी जेव्हा ब्रेक केलं मग की हे बघ मानसी, मला वाटतं की त्यांना असं असं, तर ते बदलतं लगेच ना तुमचं पूर्ण टेम्पो, हा सगळं चेंज होऊन जातं. आणि मग ते तुम्ही खेळू शकता. मी कधी मग 5 वाक्य क्लब 5 शब्द एकत्र क्लब करून बोलू शकतो, कधी 2 आणि 5 करू शकतो. तर हे मग नंतर मी माझं विचार करायला लागलो. पण ते पॉइंट आउट करून देणं हे खूप, कारण अरे काही मजा येत नाहीये, हे सोपं आहे म्हणायला, पण ती का नाही येते आणि काय केल्यावर येईल हे, आणि ते पण त्या समोरच्याच्या पर्सनॅलिटी आणि आकलनानुसार त्याला सांगणं हे खूप विशेष गोष्ट. मी खरं सांगू का, तुमच्याबरोबर हे चालतं बोलतो विद्यापीठ हिचं म्हणजे हिला पण असेल, पण आम्हाला दोघांना इतकं करेक्ट ग्रूमिंग सेंटर मिळालं ना खुलताकडे खुलेना, सगळ्याच बाबतीत. म्हणजे आमचा परफॉर्मन्स असो किंवा एक सेटवरचा कॉन्डक्ट असो, तर त्या सगळ्यांच्या बाबतीत मला आठवतं आहे, इव्हन यांनाही आठवत असेल, तर झालं माझ्या बाबतीत पण थोडं असं झालं की पहिल्या आठवड्यात आता मोने म्हणाले त्या पद्धतीने जस्ट ह्याच्या आधी मी एकांकिका केली होती ज्याच्यात मला बक्षीस वगैरे मिळालं होतं. तर मला असं वाटलं होतं की आपण चांगली ॲक्ट्रेस आहोत आपण एक. आणि मला टेलिव्हिजनचा कॅमेरा आणि काहीच कळत होतं. मी इतकी नर्वस झाले होते की मी एका आठवड्यात मृण्मयी आणि यांच्याकडे गेले, मला रिप्लेस करा, मला काहीच वाईट वाटणार नाही, मी टेलिव्हिजनसाठी बनलेली नाही आहे. त्यांनी इतकं प्रामाणिकपणे मला सांगितलं, हे बघ येत नाहीत आता काही गोष्टी, ते करेक्ट आहे, त्याच्यावर काम करावं लागेल. आणि हे तुला एक प्लेइंग ग्राउंड आहे, ह्याच्यावर तू खेळ, आम्ही तुला 3 महिने देतो. मृण्मयी आणि संतोष सर मला बोलले, कारण तुझा लुक खपलाय आता. बरं, एका नवोदित कलाकाराला जी खरंच नर्वस आहे तिला कसं हँडल केलं पाहिजे हे पण मला वाटतं ही पण एक नॅक आहे. आणि पहिल्या एपिसोड पर्यंत खरंच तिची धाकधूक होती, कारण की त्याआधी तिच्या बाबतीत असाही प्रकार घडला होता की ऑडिशन झालं, फायनल झालंय, पण ती मालिका हातातून गेली. त्यामुळे ती खूपच घाबरलेली होती
की माझ्या बाबतीत हे झालंय. मग तो प्रोमो शूट होईपर्यंत पण प्रोमो आल्यानंतर सुद्धा ही मला अशी विचार नक्की कन्फर्म आहे तू का घाबरतेस, तूच कन्फर्म आहे. कारण की तो तिच्यासाठी खूप म्हणजे ती म्हणते असं की एक स्ट्रगलिंग जो पिरियड असतो की आपण खूप चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो पण नशीब आपल्याला साथ देत नाहीये. तर पुन्हा कुठेतरी कॅरेक्टर चांगलं आलंय पण हे खरंच होत आहे का या पद्धतीने. प्रोमो झाला, तो प्रोमो दिसतोय लोकांना तरी सुद्धा ती मला असं विचारत होती की कन्फर्म झालंय ना? आणि ही खरंच एक अनामी भीती असते ती भीती होती. आणि त्यानंतर मग ती जी भीती निर्माण झाली की मी माझ्याकडून होत नाही, पण ते आम्हाला माहिती होतं की म्हणजे मयुरीचे कॉस्ट्युम्स लोक नंतर फॉलो करायला लागले. तिची स्टाईल सुद्धा लोकांनी म्हणजे मयुरीच्या बॅग वगैरे त्या फॉलो करायला लागली आणि त्या पद्धतीचे कॉस्ट्युम डिझाईन व्हायला लागले आणि खरी परिस्थिती होती मार्केटमध्ये. सो ही म्हणजे हे प्रामाणिकपणे तुम्ही तुमच्या कलाकाराला सांगणं की हो आत्ता परफॉर्मन्स तितका चांगला होत नाहीये पण लुक खपलाय, काहीतरी तुझ्या चेहऱ्यातला रॉनेस ऑडियन्सने ऍक्सेप्ट केलाय, तू आता काळजी करू नकोस, आम्हाला नाही करायचं रिप्लेस, तूच काम कर आणि तू बघ तू 3 महिन्यात टेलिव्हिजन इतकी छान ग्रूम होशील की तू म्हणशील की. कारण मी खूपच बाळबोध होते म्हणजे अगदी मला आठवतं आहे की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मला सांगितलं गेलं ये तुझा क्लोज आहे. मी आले उभी राहिले आणि म्हटलं 1 मिनटं मी ना शूज घालायला विसरले. डिरेक्टर म्हणाले अगं क्लोज आहे म्हणजे इतकी मी सई बाई काय त्याला आणि हे 2 कास्टिंग चॅनल कडूनच झालेत. म्हणजे हिचं मी काम बघितलेलं नव्हतं, मी ऐकून होतो की अशी एकांकिका. त्यामुळे हिचं कास्टिंग ओमचं कास्टिंग जसं ओम म्हणाल तसं की त्याचं जे मालिकेतलं काम बघितलं ना तर मलाही सुद्धा असं झालं की अरे हे कॅरेक्टर खूप वेगळं आहे आणि माझा डॉक्टर कम्प्लीट वेगळा आहे. तो बोलत नाहीच आहे, तो नजरेतून बोलणार आहे. म्हटलं हा किती करू शकेल, कारण की त्यातलं त्याचं कॅरेक्टर म्हणजे खूप जिंदादिल माणूस असणारा तसं कॅरेक्टर होतं त्यातलं. आणि इथे कम्प्लीट शांत आपल्या आत सगळं घडत राहणारं बोलणारं कॅरेक्टर. म्हटलं हे कसं, तर निलेश मेहकरांचा आणि मुंबईचा कॉन्फिडन्स होता. कारण की मी कधी त्याला सेटवरही पाहिलेलं नव्हतं, त्यांनी ते सगळं अनुभवलेलं आणि त्यांनी तो कॉन्फिडन्स नाही ओमच करेक्ट करेल. कारण की ह्या रोलसाठी खूप कास्टिंगच्या ऑडिशन झाल्या. म्हणजे आजच्या घडीला ते खूप नावाजलेले नटही आहेत पण त्यांना सुद्धा चॅनल रिजेक्ट केलं आणि एक असा गर्दीतला मुलगा निवडला की जो प्रमुख भूमिकेत दिसेल. हे त्यांचं क्रेडिट आहे. मयूरच्या बाबतीत मी एकांकिकावाला असल्यामुळे मला तो कॉन्फिडन्स होता की जी स्टेजवर परफॉर्म करते आणि तिचं त्याच सिमिलर कॅरेक्टर होतं. कारण की जसं तुम्ही म्हणालात की एक मेहुणी आणि भावोजी मधलं कुठेतरी रिलेशन चुकीच्या पद्धतीने मांडलं जाऊ नये, तर ती रामाचीच मूर्ती दिसावी हा ओम त्यांच्या डोक्यात होता. आणि ती सुद्धा सीताच वाटावी की जरी त्या दोघांचं एकत्र येत नाहीत पण त्यांचं रिलेशनशिप, त्यांचे संवाद. आणि मयुरीचा तो खरंच प्लस पॉईंट झाला की त्यावेळेला लोकांना ना तिच्यातल्या त्या कुठल्याही चुकीच्या गोष्टीकडे नेते ही मालिका किंवा ओम चुकीच्या नजरेने बघणारं पात्र त्या कॅरेक्टर बद्दल मिसकॉन्सेप्शन कुठेच नाही झाली. वेल ह्या गप्पा म्हणजे ही आता ही कळी आता थोडीफार खुलली आहे, ती अजून खुलवूयात आपण. याचा अजून एक एपिसोड करण्याचं मी नक्की अमोघला सांगतो, बघू कशा काय योग जुळून येतात. पण आपण ना आपल्या ABH डेव्हलपर्सनी हा आपल्याला एक पुढाकार घेऊन आपल्याला हा सेगमेंट आपण ॲड केलेला आहे. तो असा आहे की होम इज #HomeIsComfort. आत्ता आणि थोडंसं म्हणजे प्रत्येकाने विचार करा, ह्या क्षणाला मी जर तुम्हाला त्या सेटवरती घेऊन गेलो, त्या घरात घेऊन गेलो, तर कुठल्या कोपऱ्यात जाऊन तुम्हाला उभं राहायला आवडेल ते मला एका वाक्यात सांगायचं आणि क्विकली सांगायचं. कोणापासून सुरू करायचं? कोणी चाळ होती, त्या चाळीच्या कोपऱ्यातली खोली होती. तिथे एक स्टूल किंवा खुर्ची असायची किंवा मी तिथे घेऊन जायचो आणि तिथे टाकून बसायचो. एक तर शांत बसायला मिळायचं आणि दुसरं म्हणजे रेंज बरी यायची. कारण आमचं ते एक आहे जे ते मनासारखं आहे, ती जी सर्व्हिस प्रोव्हायडर मनासारखं आहे, कुठेच लागत नाही. मला आठवते ती टेरेस आणि एस्पेशली जेव्हा पाऊस पडायचा तेव्हा तिकडे जाऊन नुसतं बसायचं, शून्यात बघत राहायचं. सुंदर सुंदर म्हणजे मी ती जागाच विसरू शकत नाही. आणि तेव्हा खूप वेळेला असं व्हायचं की मयुरी तिकडे बसलेली असायची, मी पण तिकडे यायचे आणि आम्ही दोघी शांत एकमेकांशी बोलायचोही नाही आणि आम्ही बघत बसायचो. कारण आम्ही ॲक्च्युली मेकअप रूममध्ये एकमेकांशी बोलायचो नाही 6 महिने. आम्ही नाही म्हणजे आम्ही मैत्रिणी नव्हतो. 3 महिने 6 महिने. ओके फाईन 3 months.
कारण ती फार रिझर्वड आहे आणि मी पण रिझर्वड अशी नाही आहे, पण मला पण वेळ लागतो जरा मिसळायला. सो आम्ही खुलायला वेळ लागणार हां, कारण म्हणजे कासव खरी- बिचारा. जरा कसं बसलं म्हणजे खरं आम्ही खूप चांगल्या मैत्रिणी झालो ते सिरियल बंद झाल्यानंतर. तेव्हा आम्ही खऱ्या अर्थाने खूप घट्ट मैत्रिणी झालो. सो मला नेहमी तिकडे मी जायचे तेव्हा एकतर मयुरी असायची, फोनवर कोणाशी बोलत असायची, किंवा ती शून्यात बघत असायची आणि मी पण जाऊन बसायचे. आम्ही एकमेकींशी बोलायचो नाही, आम्ही फक्त बसायचो तिकडे. तो तिथे ही जी गॅलरी म्हणते ती वरच्या मजल्यावर होती, तर त्याच्या खालीच एक गार्डन होतं छोटंसं, तेवढ्या जिथे युजली ती ट्रॉली किंवा जिमी जीप वगैरे हा, ठेवलेली उभी असायची. असायची. सो तिथे कधीच संधी मिळायची की तिथे जाऊन कारण वेळ मिळणं खूपच अवघड गोष्ट असते सिरियलच्या शूटिंगच्या ह्याच्यात, की बाबा निवांत आपलं. तर युजली जेव्हा फोनवर वगैरे जसं नेटवर्क इंटरनेटचा जेव्हा हे तिथे चालत फिरणे बोलणे ह्यासाठी ती जागा मला खूप आवडायची. आणि तिथे एकदा साप पण मी पाहिला होता त्याच गार्डन मध्ये. त्याच्यानंतर मी थोडं कमी केलं, पण मला आवडायची ती जागा. तर तुम्ही दोघांनी आठवण केली आहे. मला अशी भीती होत अमोघ आता पुढच्या वेळेस त्यालाही आपण बोलूयात असं काही म्हणजे टास्क करू नका. नाही, तो बिनविषारी असणार. आमच्यासारखा. येस मयुरी. मला ना 2 जागा मी पटकन सांगते. एक म्हणजे मानसीचं जे घर होतं त्याच्यातलं ते किचन जे होतं ते फार कमी शॉट्स लागलेत, पण मला का आवडायचं कारण ते खिडकीच्या बाहेरनं ते कॅमेरा लावायचे, त्या लाईटमध्ये मी खूप छान दिसायचे. So, मला ती एक Heroine जागा बोलली बघा. ती जागा मला खूप आवडायची. दुसरी म्हणजे जिथे मला परफॉर्म करायला बराच माझं वारंवार तिथे काम असायचं ते म्हणजे केबिन हॉस्पिटल. आमचं जे क्लिनिक होतं इथे विक्रांतचा टेबल, इकडे माझा टेबल आणि निर्मला आत्या ज्या आशा शेलार ज्यांनी प्ले केलं त्यांच्यासोबत बरेच सीन्स माझे तिथे झालेत. आणि अगेन व्हॉट अ फाईन परफॉर्मन्स ते कॅरेक्टर ज्या पद्धतीने त्यांनी केलं. सो आणि माझ्या लहान भावाचा एक जोक आहे की तू डॉक्टर आहेस ताई, पण तू तिथे लॅपटॉपवरच रोज काम करत होती. मी म्हटलं अरे मेडिकल रेकॉर्ड ते सगळं चेक करत होते मी. नाही, हा प्रश्न आमच्याही घरात पडला होता. डॉक्टर स्टेटस्कोप पण लॅपटॉपवर पण माझी ती एक आवडती जागा. व्हिज्युअली लोकांना कळायला की बाबा हा डॉक्टर आहे. कसं किंवा तिच्याकडे बघितल्यानंतरच बरे होतात वगैरे पेशंट, अशी एक आपली एक संकल्पना. नाही, पण तिचं व्यक्तिमत्व असं आहे की ती स्टेथोस्कोप न घालता सुद्धा डॉक्टर डॉक्टर वाटते. वाटते. काही वेळेला स्टेथोस्कोप घातल्यामुळे डॉक्टर आहेत असं वाटायला लागतं बऱ्याच लोक. आणि यंदा बरा करायला नवीन डॉक्टर आले. रिअल मध्ये पण ती डॉक्टर डेंटिस्ट आहे हो, ना. dentist. वेल, या नोटवरतीच, कारण याच्यापेक्षा सुंदर एंड असू नाही शकत मला असं वाटतं. इतकं छान हसत खेळत हा एपिसोड झाला. आणि खरं तर खुलता कळी खुलेना एका अशा सिरियस नोटवर काय सिरियल वगैरे, पण त्यांनी ती साधारण सगळे बॅरिकेड सोडून टाकले आणि आपल्याला मस्त गप्पा मारायच्या. सो थँक्यू सो मच. मी तुम्हाला सगळ्यांना म्हणेल की खूप सुंदर तुम्ही स्वतः व्यक्त झालात आणि कळी खुलली खऱ्या अर्थाने. सो तुम्ही परत एकदा मनावर घ्या. आता त्या कळीचं फूल झालेलं आहे, ते फूल अजून बहरू मी तयार आहे. मी पण तयार आहे. ऑन कॅमेरा मी तयार. मला वाटतं मी सगळ्या कलाकारांनी खरं तर माझे आणि आमचे स्पेशल तर मिळता फळ मिळेना वगैरे असं नाव ठेवू. काय 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 मिळता फळ मिळेना. मिळता फुले मिळेना. मिळता फळ मिळेना. कळीचं फूल झालं, नाही, फुलाला मला एकच सांगायचं की 8 वर्ष झाली या मालिकेला. आजकालची अवस्था अशी असते का माणूस 3ऱ्या दिवशी तुमच्या लक्षात राहत नाही. पण आज तुम्ही जे दाखवलं की 7-8 वर्षांनी प्रत्येकाला एक लोकांच्या प्रतिक्रिया, 8 वर्ष लोकांनी आमच्या मालिकेला लक्षात ठेवलं, आमच्या सगळ्यांच्या अभिनयाला लक्षात ठेवलं. यासाठी निर्माता, दिग्दर्शक, सर्व कलाकार, सर्व तंत्रज्ञ आणि मुख्य म्हणजे आमची वाहिनी, या सगळ्यांचे मी सर्वांतर्फे आभार मानतो. खरंच थँक्यू सो मच. एपिसोडच्या शेवटाला आमच्या ज्योत्स्ना काकूंनी तुमच्या सगळ्यांसाठी गिफ्ट पाठवलं, ते आवर्जून देतो. मला गरज तुला नाही. सुंदर दिसायचंय ना. नको नको नाही म्हणजे तुमच्या इतकं नको. सो थँक्यू सो मच आणि भेटूयात पुन्हा एकदा. थँक्यू सो मच. थँक्यू.